मी तुझी प्रोफाईल चेक केलं तर त्याच्यामध्ये म्हाका दिसलं की तू जसं की तू आता टॅटू आर्टिस्ट म्हणून आमकां माहिती आहे, पण मी तुझ्या प्रोफाईलवर बघितलं तर तू काय म्हणतं वाद्यही वाजवतं, गाणंही म्हणतं, स्केच वगैरे पण काढतं. ह्या सगळं म्हणजे एक ओव्हरऑल तू पॅकेज असं सगळे आर्टिस्टचा. आपण जर कलेवर एखाद्या प्रेम केलं तर कला आपल्या कधी सोडून जाऊ शकत नाही. समजा आपण एखाद्या माणसावर प्रेम केलं तर म्हणजे देव करो असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, म्हणजे ती व्यक्ती सोडून जाऊ शकते आपल्या आयुष्यात. पण आपल्या कलेवर आपण प्रेम केलं तर ती कला आपल्या कधीच आयुष्यात एकटी सोडत नाही. पण टॅटू चांगले होण्यामागे पण एक रिझन आहे काय ना, की एखादो कस्टमर आपलो असा ह्या जेव्हा आपण समजून एखादा काम करतो, शिक्षकांचं मुलगो काय करता किंवा काय असं पहिल्यांदा एक टॅटूकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो. 4-5 दिवस त्या मुलग्यान म्हणजे माका फोन केला की दादा असं असं झाला. मग मी आता नाव काय अरे म्हटलं म्हणजे माका काय कळत नाही गो, असं काय म्हणता यो. माका म्हणता नाही तू बोललं ना आता पाणी लावचा नसता काहीतरी. अरे म्हटलं मी पाणी लावचा नव्हता असं बोललोय, म्हणून काय नाव नको आंघोळ करू नको असं नाही ना बोललोय. 4 दिवस आंघोळच करू ना. 4 दिवस आंघोळच केलं नव्हती. पहिल्यापासून माझ्या मित्रांनी ना माझा आर्ट आणि खूप बघितला होता आणि त्यांना खूप आवडायचं आणि ते स्वतःहून सांगायचे तू जर केलंस ना तर ह्या क्षेत्रामध्येच कर, आम्ही डोळे झाकून तुझी जी सर्व्हिस असतात ती आम्ही घेऊ. ऍक्च्युली टॅटू करून घेण्यापेक्षा टॅटू रिमूव्ह करण्यात जास्त खर्च. टचअपची आमच्याकडे खूप कमी किंमत घेतो आम्ही, एकदम कमी, आणि ती पण घेतो म्हणजे आपल्या कलेची पण काहीतरी शेवटी किंमत. साधारण 18 वर्षानंतरच टॅटू करा. गर्भवती महिलांनी टॅटू करणे टाळायचं आणि त्यांच्यामध्ये पण हार्मोनल चेंजेस खूप होत असतात. तरी म्हणजे एक महिला आमच्याकडे इली होती आणि तिच्या हातावर पण ना एक डाग होतो. ओके. आणि ना तिनं मला सांगितलं की त्या डागामुळे ना तिचं लग्न ठरत नव्हतं. की दादा हे तुमचे उपकार मी कधीच विसरू नाही शकत. आधीच्या काळी ना टॅटूची निडल चेंज नाही करायची. ओके. हा, तीच निडल पुढे वापरायची की पूर्ण मटेरियल ह्या न्यू यूज करतो. प्रत्येक कस्टमरसाठी. भले म्हणून टॅटूची किंमत ही जास्त. तिने शेवटी इकडे तिच्या खांद्यावर हात ठेवलेलो होतो, म्हणजे असं मुलाच्या गळ्यात आपला हात घालून ते जात होते. आणि तो ना ते का अजून म्हणजे थोडाफार फिलिंग येतं की होय बाबा आपल्या बाबांचा हात होतो. कसं असतं की काही लोकांच्या आयुष्यामध्ये एक फेज येऊन गेलेली असतात, त्यासाठी मोटिवेट करण्यासाठी, म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्या लाईफमध्ये जेव्हा ती फेज येते तेव्हा मोटिवेट करण्यासाठी काही टॅटू केले जातात. एखाद्या कलाकाराची सर त्या टॅटू घेऊ शकत नाही. जशी टॅटूची किमती कमी जास्त असतात तसं टॅटू मध्ये पण फरक असतात. प्रत्येकाच्या कलेमध्ये पण फरक असतात. एखाद्याची प्राइस जास्त म्हणजे तो त्या लेवलला टॅटू करता ऍक्च्युली ती किंमत उगाच नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या कलाकाराची सर, हाताची सर त्या दुसऱ्या कलाकाराक येत ह्या सांगू शकत नाही. पैसे गेलेले भेटतील आपल्याकडून, पण एखादं म्हणजे टॅटू तुमका ना आवडलो तर त्या रिग्रेट होता आपल्या आयुष्यभर राहता. एक नक्की या की टॅटूच्या याच्यात आपल्या सिंधुदुर्गाचं नाव चांगलं असतं. तर काय म्हणतास, मी रुचिता तुमचं सगळ्यांचा केदो या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, सुरू करूया आजच्या या पॉडकास्ट सिरीजला, ज्याचं नाव असा गजालीन खालो पिझ्झा पावर्ड बाय मस्का, को पावर्ड बाय द बर्गर नेस्ट कॅफे. तर मंडळी, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या वांगडा गजाली मारू गेलेलो असा आपल्या सिंधुदुर्गातलो सुप्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट गौरव लोकरे. तर सगळ्यात आधी आपण त्याचं स्वागत करूया. गौरव, तुझा मनापासून स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. काय म्हणतं, कसं असं? मस्त, एकदम मजेत. आणि तुझं काम कसं चाललं? म्हणजे आता सीझन आणि एकदम सुंदर. आणि मे महिनो असल्यामुळे, आणि आता मे महिना म्हटलं की आपल्या कोकणात पर्यटनाचं काय ते का लिमिटच नसतं, त्यामुळे सीझन तर खूप सुंदर बेफाम. बरं, चांगली गोष्ट. असाच सीझन व्यवस्थित चालू राहणार वर्षभर. पण तुझं मुळात आधी आपलं जेवढा कॉन्टॅक्ट झाला त्याच्यावर ना माका एक टेन्शन होता की तुका मालवणी येता की नाही मग माहित नव्हतं, कारण की सगळे कोकणा मालवणच्या मातीतलेच आम्ही. मग माका एका पॉइंटला, कारण मी तुझे व्हिडिओ बघायचाय आणि त्याच्यामध्ये ते मराठी असायचे, त्यामुळे मला कळे ना नक्की खयचो किंवा काय. तर मुळात आधी तुझा गाव खायचा माका आवडत ऐकू. आम्ही प्रॉपर मालवणचे म्हणजे सुकळवाडचे प्रॉपर, पण आमका कणकवलीत राहून एक नाही म्हटलं तरी 30-35 वर्ष आली, त्यामुळे म्हणजे तसा बॉर्न कणकवलीच. अच्छा. म्हणजे
मेन सिंधुदुर्ग कोकण कोकणातलं main म्हणजे कोकण. मालवणी तू तर बिंदास मालवणीच घरी ओके. मालवणी, स्टुडिओत पण मालवणी, फक्त व्हिडिओत शुद्ध मराठी. हां, तास झाला कळत हा. नव्हता की बाबा नक्की काय आणि आपलं तसं काय कॉन्टॅक्ट होऊ नव्हतो आता या तेवढं काय पॉडकास्ट आपलं कॉन्टॅक्ट नव्हतं या आधी, मग आणि आता एकदा आपण तू कॉन्टॅक्ट कधी झालो होतो तेव्हा तर शुद्ध मध्येच हो, मालवणीत हो, असो, आपण कधी आपण डायरेक्ट बोलूनच कोणाशी नव्हतो तेवढं. मालवणीत बोलत नाही. आधी मराठीतच सुरू करतो. पण यापुढे आपण मालवणीतच बोलू. मालवणीतच बोलूया. बरं तुझं आता म्हणालस तू कणकवलीत आणि मालवणचं तू ऍक्च्युली असंच पण कणकवलीत. मग तुझं शिक्षण वगैरे सगळं शिक्षण आणि सगळं कणकवलीतच, पूर्ण म्हणजे बॉर्न झाल्यापासून पूर्ण सगळा कणकवलीतच. ओके. फक्त शिक्षणानिमित्त म्हणजे टॅटूच्या ट्रेनिंग निमित्त आणि फक्त मुंबई पुणे, हम्म. बाकी कणकवलीच. मी तुझी प्रोफाईल चेक केलं तर त्याच्यामध्ये माका दिसलं की तू जसं की तू आता टॅटू आर्टिस्ट म्हणून आमका माहिती आहे. पण मी जर प्रोफाईलवर बघितलं तर तू काय म्हणतं वाद्यही वाजवतं, गाणंही म्हणतं, स्केच वगैरे पण काढतं. ह्या सगळं म्हणजे एक ओव्हरऑल तू पॅकेज असं सगळे आर्टिस्ट तर ही सगळी आवड वगैरे तुझी कधीपासून सुरू झाली? आवड म्हणजे कसं की आमच्या आई पप्पांका जास्त आवड आहे याची. म्हणजे आई पप्पांनी जा काय काय दाखवलेला, म्हणजे काय म्हणते की आई पप्पांचा सपोर्ट हे जास्त होतो. हो. म्हणजे आई गाणं आणि आमची खूप सुंदर म्हणता, चित्रकलेच्या याच्यात पप्पांका चित्रकला आणि तेवढी काय अशी जमत नाही. हां. पण तरी पण ती बाकीच्यांची चित्र घेऊन किंवा बाकीच्या सरांकडे कोणाकोणाकडे नेऊन ज्याची चित्रकला चांगली आहे त्यांच्याकडे नेऊन त्यांनी मार्गदर्शन केल्याने, म्हणजे त्यांना पर्सनल स्वतः कसा काही येत नव्हता, हां, पण हां, हां. त्यांनी दुसऱ्याकडे नेऊ मग ट्रेनिंग आणि दिल्याने, किंवा माका वादनाची पण आवड, माका पहिल्यापासून वादनाची आणि आवड होती. मग क्लासला त्यांनी घातल्याने, म्हणजे त्यांनी ओव्हरऑल त्यांनी सपोर्ट केल्याने, त्यांच्याकडे स्वतः असा तेवढी ह्या नव्हता पण त्यांनी सपोर्ट केल्याने. ओके. मग तेव्हापासून हळूहळू मी ती कला छंद जोपासत गेलोय, आणि हळूहळू काय नाही काय बारीक सारीक हे छंद पण जोपासतोय अजून पण मी. म्हणजे टॅटू जरी मेन ह्या असलो तरी पण बाकीचं काय नाही काय असतंच थोडं थोडं. हां, म्हणजे तुझं लहानपणापासूनच ही आवड आहे आणि पहिल्यापासून घरातून मुळात सपोर्ट असल्यामुळे तुझी ही कला आणखीन आणखीन अजून वाढत अजून गेली. वाढते. पण तुका ऍक्च्युली आवड होती का की घरातल्यांका आवड होती किंवा त्यांनी तू ह्या बाबा कर म्हणून तसं तू सुरुवात केलं की तुकाच लहानपणापासून आवड होती याची? सुरुवात म्हणजे ऍक्च्युली माका स्वतःक पण होती आणि आई वडिलांका पण कलेची आणि आवड होती, त्यामुळे दोघांचंही म्हणजे एक कॉम्बिनेशन झाला आता. जे आई पप्पांका कला नव्हते तेव्हा त्यांनी इतरांकडनं मार्गदर्शन घेऊन त्या शिक्षण माका दिल्याने ओके. असा. आणि त्यामुळे म्हणजे आईक गायनाची आवड होती, म्हणजे वादनाची, म्हणजे तिका तेवढं जमत वादनाने जमत नाही, गायन जमता. पण तिने मग दुसऱ्या सरांकडे आणि नेऊन किंवा जो चांगलं वादन करतात त्याच्याकडे नेऊन त्यांनी एक थोडाफार ट्रेनिंग दिल्याने, नंतर पप्पानी काही प्रकारचा ट्रेनिंग दिल्याने, मग त्या तसा म्हणजे हळूहळू कॉम्बिनेशन हळूहळू जुळत गेला. आणि मी मेन टॅटू जरी करत असले तरी बाकीचे कला थोडे म्हणजे लेखन म्हणा, वाचन म्हणा, किंवा असे ओके. बाकी बरेच कला ते पण जोपासतोय. म्हणजे आवड आहे ऍक्च्युली, म्हणजे थोडक्यात क्युरॉसिटी. आई वडिलांची जी आवड आहे त्यांनी ती तुझ्यात उतरवलं आणि काहीतरी त्यांचा एक असतात ना स्वप्न की कधीतरी वाटत असतात की आपण पण छान काहीतरी चित्र काढाव्या किंवा गायनामध्ये तर काहीतरी तुमच्या ह्यांनी तुझ्यामुळे तर त्यांचा काहीतरी पूर्ण होत असतात असा नक्कीच असतात. हो 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 होतं. आणि मेन म्हणजे काय की कोणती ना कोणती तरी कला आयुष्यात माणसाक हवी. कारण कसं असतं माहिती आहे, आपण जर कलेवर एखाद्या प्रेम केलं तर कला आपल्या कधी सोडून जाऊ शकत नाही. समजा आपण एखाद्या माणसावर प्रेम केलं तर म्हणजे देव करो असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, म्हणजे नाही बरोबर. ती व्यक्ती सोडून जाऊ शकते आपल्या हम्म, आयुष्यातनं, पण आपल्या कलेवर आपण प्रेम प्रेम केलं केलं. तर ती कला आपल्या कधीच आयुष्यात एकटी सोडत नाही. त्यामुळे आपल्याला कशी भीती नसतं की अशी आपल्या कोणतरी सोडून जाऊ, कारण ती आपल्यातच असतात कला बरोबर. असा. त्यामुळे लाईफमध्ये कोणती तरी कला असणे आपल्यासोबत, फक्त ती कला अशी हवी की त्या कलेवर आपला जीवापाड प्रेम हवंय असा. त्यामुळे कला जपणे ह्या खूप गरजेचा आहे. अभ्यासात कसं होतं तू? अभ्यासात ठीकठाक, अच्छा म्हणून मग ही एव्हरेज. कलेकडे जास्त ओढ कलेकडे फोकस लागली. होतो. हा. अभ्यासात ठीकठाक, असं काही एवढं ह्या नाही. पण म्हणजे आमचे जे सर आणि होते ना त्यांना माहिती होतं की मी अभ्यासात थोडं कमी असं नाही, म्हणजे नॉर्मल असं. ॲव्हरेज. हा ॲव्हरेज. मग ते सर त्या कलेत सपोर्ट करायचे ते, म्हणजे त्यांना एक समजायचं की हा अभ्यासात नाही झालं ना ठीक आहे, म्हणजे ह्यो कलेमध्ये करू शकता काहीतरी, हा बरोबर. ह्या त्यांना माहिती होता. त्यामुळे कलेत काही सरांनी माझा सपोर्ट पण केलेला.
असं. सगळीकडे तुका ते व्यवस्थित सपोर्ट मिळत गेलो ह्या महत्वाचा. सपोर्ट मिळालं. आयुष्यात सपोर्टच खूप गरजेचं. तुझं शिक्षण कशामध्ये झालं, म्हणजे काय कशामध्ये तू शिक्षण घेतलं, म्हणजे आर्ट मध्येच केलं असं की? हा, शिक्षण ऍक्च्युली 12वी नंतर मी BA पण केलंय आणि त्याच्यानंतर मी मुंबई पुण्यामध्ये इलेन्स टॅटू मध्ये पुढचं ट्रेनिंग केलंय. हम्म. आणि मग त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण मी थोडं वर्ष सरांकडे त्यांच्या हाताखाली जॉब पण केलाय आणि त्यानंतर स्वतःचं स्टुडिओ. ओके. पण मग आता तुला बाकी पण कला होते, गायनाची पण आवड होती, वाद्य पण वाजवायची आवड होती, पेंटिंग वगैरे पण, तू स्केच वगैरे पण काढतं, तर मग डायरेक्ट टॅटूकडे जाण्याचं कारण काय, म्हणजे ह्या प्रोफेशन कसं काय तू निवडलं? अच्छा, काय की आमच्या आई बाप्पांची इच्छा काय होती, म्हणजे त्यांना एक समजायचं की हा याच्यात कलेत बाबा याची आवड आहे, चित्रकलेत आणि हां. आवड असं याच्यात. पण त्यांचं कसं होतं की आपल्या कोकणात राहून काहीतरी करू का, असं त्यांचं एक म्हणजे सांगू एक ह्या होतं त्यांचं, म्हणजे खूप इच्छा होती आपल्या सगळ्या इकडे कोकणात आहे, त्यामुळे काय असं तर कोकणात येऊन करू का. मग माझं कसं होतं की चित्रकलेत करायचं तर नाही म्हटलं तरी आता बऱ्यापैकी डिजिटल झालेलं आहे सगळं. आणि मग माझी पण इच्छा होती की कोकणात काहीतरी करायचं होतं. आणि टॅटू ही अशी कला होती ना, ही वेस्टर्न आर्ट ही आपल्या कोकणात कोणी आणूक नाही अजून. त्यामुळे मी काय केलंय, म्हणजे माझं पेंटिंग आणि आधीपासून चांगला होता, त्यानंतर मी टॅटूच्या ट्रेनिंगसाठी गेलाय आणि ही वेस्टर्न आर्ट कोकणामध्ये येण्यासाठी मी स्वतः टॅटू स्टुडिओ कोकणात ह्या केलाय. त्याच्यासाठी पहिल्यांदा स्ट्रगल्स आणि खूप होते, खूप त्यावेळी सहन पण केलेला काय नाही काय. पण आता म्हणजे कस्टमरच्या आशीर्वादानच म्हणू शकतो सगळ्यात चांगलं चालू आहे. हा, म्हणजे सिंधुदुर्गातलं माका वाटतं की पहिलो स्टुडिओ तुझंच असा. नाही होते काय नाही काय, पण म्हणजे लोकांच्या फीडबॅक नुसार तरी आणि चांगलं म्हणजे आपलं लोकांच्या फीडबॅक नुसार किंवा लोकांच्या एक्सपिरियन्स नुसार आपलं स्टुडिओ चांगलं. ओके. तर किती वर्ष झाली तुका स्टुडिओ सुरू करून? स्टुडिओ चालू करून 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्ष. मग वाटतं आपण 2-3 वर्षापूर्वी आपलं पण कॉन्टॅक्ट झालं आपलं पण होतं. कॉन्टॅक्ट झालं होतं 2-3 वर्ष. होय होय होय. पण माका मुळात असं झालं की टॅटू मी कधी केलं नव्हतं आणि नाही कधी असं वाटतं की आपलं आता टॅटू काढू गयो. पण असं आता एवढी प्रत्येकाची क्रेज इच्छा असं टॅटूची की म्हणजे आता गरजेचंच असं सगळीकडे असणार. प्रत्येक जण गोव्यात नाही तर मुंबईत जाऊन वगैरे टॅटू काढायचो. पण आता आपल्या सिंधुदुर्गात हा एक आणि बऱ्यापैकी फेमस आहे, म्हणजे मला वाटतं बरेच लांबून लांबून पण तुझ्याकडे. ऍक्च्युली काय आहे ना की म्हणजे मी एक सांगूच एक म्हणजे सांगते की टॅटू मध्ये चांगले होतात तर ह्याच्यामुळे लोक येतात बरोबर हा. पण टॅटू चांगले होण्यामागे पण एक रिझन आहे काय आहे ना की एखादो कस्टमर आपलो असा ह्या जेव्हा आपण समजून एखादा काम करतो, म्हणजे आपलोच कोणतरी असा ह्या समजून जेव्हा कोणत्याही फील्डमध्ये काम केला जाता तेव्हा तर एक नेक्स्ट लेवलला काम होतं. आणि त्यामुळेच कस्टमर म्हणजे आम्ही कस्टमर जरी येले तर आम्ही त्यांना कस्टमर असं कधी समजत नाही, ते आपलेच कोणतरी असत असं समजून आम्ही, म्हणजे कधीतरी लेट झालो तर त्यांना चहा पाण्याची सोय करा किंवा असे काही काही बारीक सारीक गोष्टी आहेत जे त्यांना पण खूप आवडतात आणि त्यामुळे त्यांना आपली कला पण आवडता आणि आपलं स्टुडिओ पण खूप आवडता. असं म्हणजे प्रत्येक बिझनेस मध्ये असंच आहे की फक्त बिझनेस ह्यो फक्त एक बिझनेस म्हणून फक्त बघता कामा नये, तर त्याच्याकडे एक माणुसकी म्हणून पण जेव्हा बघितला आता तेव्हा त्याच्यात नेक्स्ट लेवलला ग्रोथ होता. ओके. पण तुझ्याकडे बरेच इन्फ्लुएन्सर पण येऊन गेलात. मग वाटतं गौरी पवार वगैरे पण येऊन टॅटू काढून गेला. कसं होतं एक्सपिरियन्स, म्हणजे आता गौरी वगैरे पण एक लेवलला जाऊन पोहोचला आणि काहीतरी तुका त्याचा फायदा पण होत असतो की असं जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर तुझ्याकडे गेले तर कसं होतं एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत? खूप मस्त. गौरी पवार सोबत पण एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. आणि एक सांगू चाललं तर गौरीन पण म्हणजे आपल्या इकडचे इन्फ्लुएन्सर लोकांचं असे नाही, काही काही स्मॉल स्केलला जी लोक होती त्यांच्यासाठी पण तिनं काय नाही काय करून त्यांना पण एक लेवलला वर आणलेला. आणि गौरी पण स्वभावान पण तुला माहितीच खूप सुंदर आहे, एकदम फ्रेंडली आहे आणि त्यांच्यासोबत पण माका पण काम करताना आणि खूप सुंदर वाटलं, खूप मस्त. बाकी इकडच्या लोकांचं कसं काय सपोर्ट मिळालं तुका ह्या बिझनेस साठी सपोर्ट सुरुवातीच्या काळात? सपोर्ट म्हणजे काय होतं की पहिल्यांदा म्हणजे एक शिक्षकांचं मुलगो, अरे ह्या काय करताय, तुझे बाबा शिक्षक होते? आई बाबा शिक्षक आणि त्यामुळे अरे शिक्षकांचं मुलगो ह्या काय करता किंवा काय असं पहिल्यांदा एक टॅटूकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो.
पण आमच्या आई बाबांका माहिती आहे की हो जो काय करीत तर चांगलं करीत, एवढं एक आई पप्पांचा विश्वास होतो. चांगला. आणि त्यामुळे काय आलं की आई पप्पानी सपोर्ट पण खूप केल्यानी काही प्रॉब्लेम्स पण होते मधी मधी. हम्म. पण ते काय नाही, प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत गेले, कारण की लोकांका एक कला काहीतरी दिसूक लागली आणि त्यांनी स्वतःहून जास्त एवढं म्हणजे नंतर सपोर्ट केल्याने की ऑटोमॅटिक सगळा होत गेला. काही माका पण समजलं नाही की आपण चांगल्या लेवलला कसे येलो किंवा काय तर. ओके. म्हणजे तुझं टॅटू स्टुडिओ काढण्यासाठी मुळात ते तुझ्या घरातनच व्यवस्थित हा, सपोर्ट होतो. घरातनं सपोर्ट होतो. घरातनं आधी सपोर्ट असणं हीच हा, मेन गोष्ट हीच आहे. महत्वाची. आणि त्यात परत हीच तुझे आई बाबा शिक्षक म्हटल्यावर शिक्षक. ते एक शिक्षकाचं मुलं म्हटलं काहीतरी हा, अभ्यासातच पुढे जाऊ अभ्यासात दे. काहीतरी वकील होत किंवा डॉक्टर होत, इंजिनियर होत, अशी एक अपेक्षा असते. असे हा असतात नॉर्मली. पण एक कसं असतं, काय प्रत्येकाचं असं नसतं ना. हो. एक जण अभ्यासात असू शकता, तर एक कोणतरी कलेत असू शकता, कोण स्पोर्ट्स मध्ये असू शकता. हो. प्रत्येकाचं आणि मुळात वेगवेगळं. तुझ्या आई बाबांकाच कलेची आवड होती त्याच्यामुळे तर तुका एक काय म्हणतात चांगलीच म्हणजे एक सपोर्ट सिस्टमची भक्कम Support मिळाली भक्कम तुका ज्या आर्ट मध्ये. ह्या शिकत असताना तुझ्या बाहेर जाऊन शिकत होतस तेव्हाचे एक्सपिरियन्स तुझे कसे होते तिकडे? बाहेर जाऊन शिकत होतं. ऍक्च्युली काय बाहेर एक्सपिरियन्स एक म्हणजे एक किस्सा सांगू, तर आमच्या एक स्टुडिओतलंच किस्सा सांगते. हम्म. जेव्हा म्हणजे टॅटू म्हणजे एक 2-3 महिने झाले असतील. एक 2-3 महिने झाल्यानंतर एक म्हणजे कस्टमर आला होता. आणि म्हणजे मला तो काय बोललो माहिती आहे, म्हणजे मी टॅटू झाल्यानंतर पाणी लावचा नसतं एक 2-3 दिवस, हा, एक ते 4-5 दिवस. प्लास्टिक वगैरे हा लावून ठेवलेलं असतं ना काहीतरी. हा, नाही नाही, प्लॅस्टिक तर काढतो आपण. फक्त किस्सो काय झालं होतं की टॅटू झालो की तेका 4-5 दिवस पाणी लावचा नसता. ओके. आणि असं आला की 4-5 दिवस त्या मुलग्यान म्हणजे माका फोन केल्यान की दादा असं असं झाला. मग मी आता नाव काय अरे म्हणजे म्हटलं, सांगूच नाही करू. म्हणजे माका काय कळत नाही गो, असं काय म्हणता यो. माका म्हणता नाही, तू बोललं ना आता पाणी लावचा नसता काहीतरी. अरे म्हटलं, मी पाणी लावचं नव्हतं असं बोललोय, म्हणून काय नाव नको, आंघोळ करू नको असं नाही ना बोललोय. त्यांनी 4 दिवस अरे आंघोळच म्हटलं, करू मग ना. त्यानं 4 दिवस आंघोळच केलं नव्हती. अरे हा, म्हटलं बरोबर आहे बाबा, आंघोळ करताना पाणी लागत ना. मग त्यानं 4 दिवस आंघोळच करूक नव्हती. अरे बाबा म्हटलं, असं नाही रे, असं मी बोलूक नव्हतं. फक्त पाणी लावू नको तेवढा, किंवा तेवढा पाणी लागला बघा तर ना. पुसून टाक. पण याचा अर्थ असा नाही गो 4-5 दिवस पाणी आंघोळच आंघोळच करूची करू. नाही. असे असे काय काय किस्से झाले होते. हा, कारण की हाच होता ना, बऱ्याच जणांना माहित नसतं पण माहिती ती नसतं. क्रेज असल्यामुळे बाबा त्यांनी काढल्यानंतर माका पण काढूचा. पण बरेच गोष्टी आपल्याला माहित नसतात जे आज आपण सगळे जाणून घेतलो. आणि या पॉडकास्टच्या निमित्तानं आपल्या सगळ्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्यांका थोडी बऱ्यापैकी माहिती मिळतली. तर आपण त्याच्याकडे जाऊच. पण माका जरा जास्त तुझ्याविषयी माहिती ऐकूची, कारण आपण बिझनेस आणि या सगळ्याविषयी बोलतोच. पण एक माणूस म्हणून आपल्याला पण लोकांका कळणार की बाबा गौरव ह्यो कसो हा, ह्या पण लोकांना कळू देत. म्हणून मी सुरुवात केली अशी. तर आणि काय सांगते तुझ्याविषयी? आणि काय नाही माका म्हणजे एक सांगायचं तर, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे पैसे कमवणं किंवा ही गोष्टी काही रेग्युलर असतातच. पण त्यासोबत एखादा छंद असणं किंवा कधीतरी ट्रॅव्हलिंग करणं किंवा हे जे गोष्टी असतात, हे जपत पण आपलं आयुष्य जगू का. हा. कारण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. एवढंच. पण आता तुझे सगळे आता मित्रमंडळी वगैरे त्यांचं कसं सपोर्ट वगैरे होतो की नाही तुका या सगळ्या सुरू करताना? हा, मित्रमंडळीचं सपोर्ट म्हणजे कसं माहिती आहे की पहिल्यापासून माझ्या मित्रांनी ना माझा आर्ट आणि खूप बघितला होता आणि त्यांना खूप आवडायचं आणि ते स्वतःहून सांगायचे, तू जर केलंस ना तर ह्या क्षेत्रामध्येच कर, आम्ही डोळे झाकून तुझी जी सर्व्हिस असत ती आम्ही घेऊ. ओके. आणि त्यामुळे मित्रांचं पण मला सपोर्ट चांगलं मिळालं. म्हणजे मी टॅटू केल्यानंतर स्वतः माझे मित्रांनी पण खूप टॅटू केल्यानी आणि त्यानंतर त्यांनी आपल्या घरातल्यांका, त्यांच्या ओळखीच्यांका, मग त्यांचे रिलेटिव्ह, लांबचे रिलेटिव्ह, त्यांका पण सांगून सांगून आपल्या स्टुडिओ पर्यंत आणल्यानी. क्या म्हणजे एवढं बात आहे. चांगलं त्यांचं खूप सपोर्ट होतो. नाही, नक्कीच. म्हणजे मित्रांचं पण सपोर्ट सपोर्ट असणं असणं खूप गरजेचा असा. कारण सुरुवात आधी जेव्हा आपण नवीन बिझनेस करतो तेव्हा पटकन लोकांचा विश्वास नसता. नसतं. आपण काय करतो त्याच्यानंतर जितक्या लोकांपर्यंत पोहोचला त्याच्यानंतर लोकायोग सुरुवात होतात. आणि सगळ्यात पहिलं शेवटी कोणतंही नवीन बिझनेस म्हटलो की आपण पहिला आधी आपल्या मित्रमंडळींका, जवळच्या माणसांकाच बोलवतो आणि ते जेवढे येतील त्याच्यानंतर मग लोक पण योग सुरुवात हो, होतात. तो नक्कीच मित्रमंडळी पण तुका सपोर्टिव्ह मिळाली. इन्फ्लुएन्सर पण आपल्या इकडचे इन्फ्लुएन्सर पण खूप सुंदर असत.
त्यांनी पण लकी दादाचा मी एक लकी दादाचा पण सांगू इच्छिते, कारण की लकी दादान पण पहिल्यांदा ना म्हणजे एक माझी पर्सनली त्यानं एक माणुसकी म्हणून ना तेव्हा फ्रीमध्ये ह्या गेल्या नव्हती, ओके. ऍड केला नसं पण म्हणू हरकत नाही. आणि लकी दादा पण आता जे काम करतात आता खूप सुंदर करतात, कारण हो, की हो. आपल्या इकडच्या बऱ्याच व्यावसायिकांका त्यानं खूप वर हो, हो, आणलेला. हो. आणि ह्या असं नाही की फक्त ह्या पैशासाठी चाललेला, तो पैशासाठी अजिबात ह्या करत नाही. तो एखादो माणूस वर येण्यासाठी हं. जो प्रयत्न करता लकी दादा आणि काही असोच अजून इन्फ्लुएन्सर, तर ते म्हणजे एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं बघितला ना तर त्याची एक किंमत केली जाऊ शकत नाही. नाही, बरोबर. हो, लकी दादाचं काम म्हणून तर आज त्याचं नाव नाव सगळीकडे एक सगळीकडे काय म्हणतात रिस्पेक्टने घेतलं जातं. रिस्पेक्टने आता घेतला. सगळ्याच्या इन्फ्लुएन्सरमध्ये जर रिस्पेक्ट कोणाकडे जातो रिस्पेक्ट तर लकी दादा, लकी आणि दादा तिने पण आमचं सगळ्यांका छान छान सांभाळून ठेवलं सांभाळून ना, ठेवलेलं. की सगळेजण त्याच्या एक दादा म्हणून दादा म्हणून आम्ही मोठं पण एक बघतो पण मोठो आम्ही पण तेवढंच दादा म्हणून, हा रिस्पेक्ट फक्त रिस्पेक्ट मोठं हा वयान म्हणून नाही, तर त्यांनी पण तेवढं केलं त्यानं ना. त्यानं केलेलं आणि आहे. सगळ्या इन्फ्लुएन्सरांका धरून तो चालता, त्याच्यामुळे त्यांनी तर आपल्या रिस्पेक्ट स्वतःच मेंटेन स्वतः करून ठेवलेला. आणि तो सगळ्यांका आणि मदतही असं तेवढीच करता, असं नाही मदतही की खूप, फक्त आणि तो. लहान मोठा काय बघत नाही तो, हां, हां, हां. ऍक्च्युली बिंदास सगळ्या मदत करतात सगळ्यांका कोणाला पण. मदत करता आणि नक्कीच. त्याची एक मनातनं भावना असतं की एखादी व्यक्ती खरेच बाबा जाऊ कोई म्हणजे वरती, यात एका मनातनं वाटतं. हो, असं नाही बरोबर. की बाबा आपल्या कॅमेरो इलो म्हणून काहीतरी आपल्या बोलूचा नाही, नाही, नाही. दाखवचा आणि तो असं नाही. बऱ्याच जणांना आमचं पॉडकास्ट पण झालं होतं, तेव्हा पण आमची चर्चा झाली होती. तर बऱ्याच आणि येत होते कमेंट रे, म्हणजे असं नाही की उगाचच काहीतरी सांगताच नाही. त्या व्हिडिओवर पण कमेंट्स येत होते, की बाबा दादा तुझ्यामुळे किंवा काय काय त्यांनी सपोर्ट केलं. तर लोकांचे कमेंट येतात त्याच्यामुळे कळताच ना, की या खोटा नाही, खोटा नाही. हा खरंच असा. हो हो खरं. तो असा तो चांगला हाच त्याबद्दल काही प्रश्नच नाही. प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. आणि पण पुढे पुढे तो काम करत राहावा, त्याचं करता अजूनही करीत राहावा. हो. बाकी आता आपण थेट मुद्द्यावरच येऊया, म्हणजे आता तुझा जो स्टुडिओ आणि 3 वर्ष तू म्हणाला झालं सुरू होऊन, तर कसं एक्सपिरियन्स तुझ्या स्टुडिओ सुरू करण्याचं होतो? स्टुडिओ सुरू करण्याचं एक्सपिरियन्स म्हणजे मेन म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट. बाहेर कोण लोक बोलतात ह्या एवढा मी मनावर घेत नाही. माझा स्वतःवर विश्वास होतो, मी एक लेवलला काम करू शकतोय, ह्या एक विश्वासच होतो. आणि त्या विश्वासाच्या जोरावर आता म्हणजे ह्याच्या पुढे पण बराच काय काय अचीव करूचा. पण ह्या करताना माका म्हणजे मित्रमंडळींची आपल्या इकडची इन्फ्लुएन्सर लोकांची किंवा आपले म्हणजे सर्व जी लोकांनी आतापर्यंत म्हणजे सपोर्ट केलेलो त्यांची ह्या पुढे पण माका अजून गरज लागतली. आणि जा काय होता त्या सगळ्या आपल्या लोकांमुळे आणि कस्टमरमुळे ते आम्ही धरून ठेवलेले आहेत काहीतरी. ती एक माणुसकी एक स्पार्कल टॅटूच्या बरोबर चाललेली आहे, आणि ती माणुसकी काहीतरी अजून पुढे नेता असा. कारण की एक काही किस्से सांगूचे आले तर म्हणजे काय काय मुलं आणि काय करतात की म्हणजे आधीच म्हणजे एक नवीन रिलेशनशिप जेव्हा त्यांची चालू होता, काय असतं की मॅच्युअर नसतात ते. बरोबर. आणि त्यावेळी गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडची नावं करणं अशी एक त्या वयात एक ह्या करतात. एक म्हणजे छोटस किस्सा सांगते तेव्हा काय आलो की कधी कधी मला फोन येतात की दादा म्हणजे तेव्हा मी असं नाव म्हणजे नको करायला पाहिजे होतं, पण तुम्ही कव्हर अप केल्यानंतर माझं लग्न ठरलं. अरे बापरे. म्हणजे काय काय जणांचं असं होता की नाव म्हणजे वाटतच ना, एक कोणतरी डाऊट घेता किंवा काय. मग तेव्हा नंतर कोणाकोणाचा माझा फोन येता की दादा तुम्ही नाव कव्हर अप केलात आणि नंतर माझं लग्न झालं आणि आता माझं खूप सुंदर चालू आहे. म्हणजे असे पण काय काय या असत किस्से असे. ब्रेकअप झाल्यानंतर त्या नावाचं काय करायचं, पण त्याच्यात आता आहात ना ऑप्शन हा, आता बऱ्यापैकी. लेझर ट्रीटमेंट आणि पण करतात. हा. पण लेझर ट्रीटमेंटला पण थोडे ह्या असत, म्हणजे कसं की थोडस म्हणजे 10% काहीतरी दिसू शकता. आणि ते का सेशन पण असतात, म्हणजे रिमूव्ह जर करूच आलो, ऍक्च्युली टॅटू करून घेण्यापेक्षा टॅटू रिमूव्ह करण्यात जास्त खर्च असा. आणि त्याचे थोडेसे स्कार आणि दिसू शकतात आणि त्या एका सेशन मध्ये होत नाही. टॅटू म्हणजे टॅटू करणे पण आणि टॅटू काढणे पण, कधी कधी टॅटू काढण्यासाठी पण 2-3 सेशन करूचे लागतात. आपल्या इकडे काय ना, लोकांना कधी कधी काय वाटतं की आपण एकदा टॅटू केलो म्हणजे तो परमनंट चालू असं असतं, पण त्या ऍक्च्युली तसं नसतं. आपली स्किन इंक किती ओढून घेता ह्याच्यावर त्याचं डार्कनेस ठरता, आणि त्याच्यानंतर आपण पण आफ्टर केअर किती करतो ह्याच्यावर खूप ह्या डिपेंड असतं. त्यामुळे काय ना, मी म्हणजे एक मेन सांगूचं तर टॅटू केल्यानंतर आपण टचअपची जेव्हा गरज लागतात तेव्हा टचअप
करू गो, कारण की नाही नंतर ते असे ब्लर किंवा फेंट वाटतात टॅटू. ओके ओके. काय काय जण आपल्याकडे काय करतात, टॅटू एकदा झालो ना, हा मग झाला चला, असं नसतं ऍक्च्युली. तो कदाचित दुसऱ्या वेळी टचअप करून घेऊचो लागता. ओके. तरी साधारण टचअप कधी किती महिन्यानंतर? 25-30 दिवसानंतर. 25-30 दिवसानंतर. ओके. म्हणजे ऍक्च्युली 45 दिवसानंतर, हा. म्हणजे दीड म्हणजे महिन्यानंतर. हा 1.5 महिन्यानंतर, कारण प्रॉपर हील हो तेवढे दिवस लागतात. पण किमान 30 म्हणजे महिनोभर पकडून चल, महिनोभर तरी जाऊ को त्याच्यानंतरच. ओके. मग आपल्याकडे नॉर्मली काय की आज टॅटू काढलं तर तो एक 5-6 महिन्यांनी तो फेंट होईत वगैरे अशी मेंटॅलिटी असतली. हा फेंट म्हणजे होत नाही, पूर्ण फेंट होत नाही. एक नाही म्हटलं तरी एक 20-30% फेंट होता. मग ओके. तेव्हा तो पुन्हा टचअप करून घ्यायचो. हा, पण मग 1.5 महिन्यांनी टचअप नॉर्मली करूच असतं. ह्या कोणाक जास्ती माहीतच हा, नाही ह्या आपल्याला. नॉर्मली माहित नाही, आम्ही सांगतो लोकांका की या, पण कधी कधी लोक दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. हा, त्यात परत हा, काय त्यात असं दुर्लक्ष, पण तो किंवा ऍक्च्युली तू दुर्लक्ष तुका करता तुझं का बिझनेस आहात तुका पैसे मिळू गावे म्हणून आता ना एक नाही, ऍक्च्युली आम्ही marketing. पैसे ऍक्च्युली तेवढे घेत नाही, खूप नॉमिनल चार्ज. आणि ते पण का घेतो की म्हणजे आपल्या वेळेची आणि कलेची Touch-up चे. किंमत आहे. हा, टचअपचे Touch-up सांगते, चे, टचअपची टचअपची आमच्याकडे खूप कमी किंमत घेतो आम्ही, एकदम कमी. आणि ती पण घेतो म्हणजे आपल्या कलेची पण काहीतरी शेवटी हो, किंमत आहे. बरोबर. आणि हा. आपलं वेळ देतो, म्हणजे एखादं पुढचं कस्टमर असलो तर तो आम्ही थोडं काहीतरी कॅन्सल करून हो, आम्ही ती अपॉइंटमेंट हा, आपण तर ती देतो. कॅन्सल करून आपण त्यांना ऍडजस्ट करतो ते. बरोबर. पण ह्याचे खूप कमी चार्जेस घेतो, कारण की इथंच बोललोय की आम्ही माणुसकी जपून ठेवलेली आहे, हो, बरोबर. त्यामुळे. बरं, हे टॅटू साधारण म्हणजे एक किती वयानंतर मुलांनी काढावे? ओके, ह्या सगळ्यात महत्वाचा हा, पॉइंट आहे. कारण की आता एवढी क्रेज वाढली आहे ना की लहान लहान मुलांना पण वाटतं की आपल्या हातावर टॅटू, अरे पण टॅटू काढणं साधी गोष्ट नाही ना, म्हणजे काहीतरी तुमच्या स्किनला वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात. हम्म. तर एक वय साधारण काय असू शकतं? साधारण 18 वर्षानंतरच टॅटू करा. ओके. कारण की काय असतं ना, 18 वर्षाच्या आधी हार्मोनल चेंजेस हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. हम्म. आणि त्यामध्ये टॅटू करणं म्हणजे काय म्हणू शकतं, हेल्दी ना असं पण म्हणू शकतो तू. आणि कसं असतं माहिती, 18 वर्षापर्यंत जो वय असतं ना, तेव्हा सळसळता रक्त असतं. हो. त्यामुळे कसं असतं की हा आत्ता जा करू ना, तर भारीच वाटतं, असं एक ह्या असतं, आपली हो. मेंटॅलिटी असतं. आणि त्याचा पश्चाताप आपल्या एक काही वर्ष गेल्यानंतर होता. कारण तेव्हाच त्याच वया की तिकडे नवा नवा प्रेम बिम होत हा असतात, हा त्यामुळे त्याचे ऍक्च्युली छान त्याच, available हा की आपण ते ह्या करूया त्या करूया असं चालू वाटतं. असतात. पण त्यामुळे काय आहे ना, 18 वर्षानंतर म्हणजे जेव्हा आपण हळूहळू मॅच्युअर पण होतो, आणि हार्मोनल चेंजेस जे 18 वर्ष आधी होतात, ते त्या पिरियडमध्ये टॅटू करणं जरा ह्या असतं, रिस्की असतं. ओके त्यामुळे शक्यतो आपण 18 वर्षाच्या आधी टॅटू नाही करायचे. ओके. हा. मग टॅटू 18 वर्षाच्या जर आधी केलं तर काही रिॲक्शन्स वगैरे येण्याची शक्यता असतात? शक्यता असता, ओके शक्यता असता. ओके. त्यामुळे शक्यता 18 वर्षानंतरच 18 शक्यतो. वर्षानंतरच पण असे काही तुझ्याकडे केसेस येतात का किंवा जी लहान मुला वगैरे कधी इले तुझ्याकडे? येतात आमच्याकडे, पण आम्ही शक्यतो नाही करत. नाही करत. आम्ही आधीच आयडिया देतो. पण असं काही का तुम्ही असत फॉर्म तर वगैरे भरून तुम्ही घेतात का, म्हणजे वयाचा? वयाचं असलं ना, आम्ही काय करतो, म्हणजे त्यांच्या पालकांची संमती घेऊन, पण शक्यतो असे नाही आहेत आमच्याकडे, किंवा असले तर आम्ही आधीच सांगतो, किंवा त्यांच्या पालकांची अनुमती घेऊन का ओके. सत्य हा, करतो. आणि जर केलो तरी असं मोठो आणि एकदम असं ह्या नाही, छोटंसंच. सध्या बँड वगैरे खूप फेमस आहे ना, बँड वगैरे बँडमध्ये आणि खूप क्रेज आहे लोकांमध्ये, कारण की बँडमध्ये म्हणजे माझ्या बघण्यात ऐकण्यात तरी जेवढ्या जणांनी बँड टॅटू करून गेलेत ना, त्यांचं एक स्वतःचं पर्सनल म्हणजे एक लुक चेंज झाला. कारण की त्याच्याकडे ना, म्हणजे तो कसं माहिती पटकन हायलाइट होतात. हो हो हो, आणि बरोबर. त्यामुळे ना अट्रॅक्टिव्ह एवढं वाटतं ते, की कस्टमरचे माका स्वतःहून फोन येतात की दादा बँड टॅटू केलाय ना, लोकांना एवढा आवडला की लोक म्हणजे स्वतःहून विचारतात काय कुठून केला, काय कसा केला, हो. काय स्वतः. आणि काय काय प्रिकॉशन घेऊचे लागतात टॅटू काढण्यासाठी? टॅटू काढण्यासाठी ऍक्च्युली म्हणजे जे प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे कसं असतं, प्रेग्नेन्सीमध्ये ऍक्च्युली टॅटू केलो जात नाही. ओके. कारण की काय असतं, जेव्हा एक गर्भवती महिला असतात तेव्हा काय असतात त्यांना म्हणजे टॅटू केल्यानंतर कधीतरी स्मॉल रिॲक्शन होऊ शकतात, म्हणजे एक थोडीफार जखम आणि होऊ शकता, म्हणजे जी बरी होता, हा. जी बरी होऊ शकता. पण कसं असतं की आपण
कधीतरी जखमा झाल्यावर अँटीबायोटिक घेतो, हो, बरोबर. बरोबर. आणि अँटीबायोटिक सगळ्याच गर्भवती महिलांका देत नाही. काही हं, हं, अँटीबायोटिक हं. आपल्या हो. म्हणजे ह्या डॉक्टर प्रिफर करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, जखम समजा झाली गर्भवती महिला, तर त्या पुढे जरा ह्या होऊ शकतं, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होऊ प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. शकतं. ओके. त्यामुळे शक्यतो ना म्हणजे टाळायचं. टाळायचं. गर्भवती हं. महिलांनी टॅटू करणे टाळायचं. आणि त्यांच्यामध्ये पण हार्मोनल चेंजेस खूप होत असतात हां. आणि स्किन स्ट्रेच होता. ओके. असा म्हणजे आपण जर टॅटू केलो तर ती स्किन पण स्ट्रेच होता, कारण आपलं वजन आणि वाढत असतं ना तेव्हा. त्यामुळे तो टॅटू पण तसं ह्या होता. पण त्यापेक्षा आपल्या शारीरिक शेवटी जपणं खूप हो, गरजेचं आहे. असं पण तरी सुद्धा काही जण अशी स्टंट करण्यासाठी वगैरे करतात ना? नाही करतात, पण आम्ही सांगतो, आम्ही आम्ही करत नाही शक्यतो. म्हणजे मी स्वतःहून सांगतो नको करू, कारण नको उगाच उगाच बॉडीशी हे नको, उगाच खेळ नको. काही जण माहिती असं काहीतरी जखम वगैरे झालेली असतात, त्याचा जर डाग असा, तर ते का हा तो हाईड करण्यासाठी पण करतात. पण मग ता किती योग्य आहे? म्हणजे एक तर तिकडे जखम झालेली असते ऑलरेडी, ती स्किन म्हणजे ती पूर्ण बरी झाल्यावर, हां, असं नाही म्हणत आहे की ओली वगैरे असते ना, ती बरी झाल्यावर तरी पण तिकडची जी स्किन आहे ती थोडी हा काहीतरी नाजूक असू शकता. पण नाच- तिकडे करणं वगैरे कितपत योग्य आहे? हा तर काही काही स्कार, काही जखम असे होतात ना, की ते बरे झाल्यानंतर आपण त्याच्यावर करू शकतो टॅटू. हं, म्हणजे आमच्याकडे जेव्हा कस्टमर येतात तेव्हा आम्ही त्यांना आधी काय सांगतो, की तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्लो घ्या, की ह्या जखमेवर टॅटू चलात काय. हं. कारण प्रत्येक जखम ही वेगवेगळी आहे. ती डॉक्टर जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती डॉक्टरांच्या पण लक्षात येत नाही. जेव्हा डॉक्टर सांगतील की हा ह्या जखमेवर करू शकतात, काही काही स्कार असे असतात की त्याच्यावर आपण बिंदास टॅटू करू शकतो, काही प्रॉब्लेम होत नाही त्यांना. आणि ओके. असे पण काही स्कार, काही डाग, ते पण आम्ही लपवून, म्हणजे काही जण असे, म्हणजे मला एक आठवतं की एक स्त्री, म्हणजे एक महिला आमच्याकडे इली होती आणि तिच्या हातावर पण ना एक डाग होतो. ओके. आणि ना तिनं मला सांगितलं की त्या डागामुळे ना तिचं लग्न ठरत नव्हतं. ओह! म्हणजे एक डाऊट असतं ना. हां, हा ते डाऊट. काय आणि ना तेव्हा ना एक माका पण म्हणजे जरा वेगळा वाटलेला, की म्हणजे त्यांचं स्टेटस आणि खूप चांगलं होतं. म्हणजे ऍक्च्युली ते जॉब आणि पण चांगल्या ठिकाणी करायचे, सगळं चांगलं होतं. फक्त एक स्कार त्यांचं असं होतं ना, की त्या स्कारमुळे ना म्हणजे एक काहीतरी डाऊट, म्हणजे लोकांना जरा वेगळा वाटायचा. आणि तो स्कार ना मी त्या टॅटू मध्ये एवढं सुंदर लपवलेलं आहे ना तो. आणि म्हणजे ते एक नॅचरली त्याका एक लुक दिलेलं आहे, एक फ्लॉवरचं ह्या केलं होतं. हां. आणि त्याका जा लुक एवढा सुंदर दिलं होतंय ना, की त्यांका एक म्हणजे एवढं कॉन्फिडंट नंतर वाटाक लागलो लोकांसमोर जाताना किंवा काय. त्यांनी माका म्हणजे एक फोन करून माका ना त्यांनी सांगितलं नाही की म्हणजे दादा तुम्ही जे केलंय ना, की मी एवढं एक्सपेक्टच केलं नव्हतं की ओह! म्हणजे आता एवढी वर्ष ना मी म्हणजे मला कॉन्फिडंटच वाटत नव्हतं की म्हणजे मी आता लोकांसमोर जाताना हा डाग दिसेल हां, एक काय. असतं अंडर थोडंसं. कॉन्फिडन्स, मग त्यांना एक वाटायचं की बाबा शी असं काय, म्हणजे आपला हा स्कार नको होता आणि त्याला काय करता पण येत नव्हतं. आणि नंतर जेव्हा टॅटू केल्यानंतर तो लुक होतो ना, तो फक्त म्हणजे असं झाकलो नाही जाऊ, त्यापेक्षा भारी झालो, म्हणजे खूप ओके. सुंदर झालो. आणि तिचं फोन इल्यावर ते एक शब्द होते ना, ते माझ्या अजून लक्षात असत, की दादा हे तुमचे उपकार मी कधीच विसरू नाही शकत. केवढा चेंज हा. म्हणजे ना. आणि ताच असतं की जेव्हा रात्रीचे जेव्हा आपण मेसेज आणि हे बघतो, एक सुखाची झोप झोप असता. असतं, बरोबर. ती एक ते त्याची व्हॅल्यू करू शकत नाही आपण कधी. नाही, नक्कीच. कारण की आर्टिस्टची खरं हीच कमाल आहे, की एखाद्या कसा चेंज एखादी चेंज करणं, करणं आणि मुळात ते का हव्या त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त देण्याचा जास्त देणं, प्रयत्न करणं. जास्त देणं हेच सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. फक्त बिझनेस आहे की बिझनेस बघून नाही कधी बघून चालत. चालत नाही. कधीतरी असं पण आहे की आमच्याकडे पण खूप गरीब गरीब पण कस्टमर इलेले असत आणि त्यांना आम्ही बऱ्याचशा म्हणजे डिस्काउंट मध्ये आमचं लॉस करून पण दिलेलो आहे. पण ठीक आहे, म्हणजे आता असं असतं की आता कस्टमर साठी ह्याच्यामध्ये म्हणजे काही वेळा आम्ही बिझनेस आणि नाही बघितले. कस्टमर जोडून ठेवणं आपण तेवढं कस्टमर आहे. जोडून ठेवणं हे. आणि कदाचित हेच गोष्टी असतात, कदाचित म्हणजे परमेश्वराचे पण आशीर्वाद आणि कस्टमरचे सगळ्यात जास्त हो, आशीर्वाद, बरोबर. हे शेवटी काहीतरी धरून चाललो आणि त्यामुळे एक चांगला ह्या होता. आणखी एक म्हणजे विचारायचं की बरेच जण म्हणतात की टॅटू काढल्यानंतर ब्लड डोनेट नाही करू शकत. तर असा काय हा? नाही नाही, असं काय नाही. आपण टॅटू केल्यानंतर पण ब्लड ब्लड डोनेट डोनेट करू करू शकतो. शकतो. ओके. फक्त कसं आहे की एक 6 महिने झाल्यानंतर आपण ब्लड डोनेट टॅटू करू शकतो. काढल्यानंतर 6 महिन्यांनी. हा. कारण काय की
कसं होतं की आधीच्या काळी ना टॅटूची निडल चेंज नाही करायची, ओके. हा. तीच निडल पुढे वापरायची. समजा म्हणजे आता मी समजा एखाद्या पकडून चल ब्लड कॅन्सर असणाऱ्या व्यक्तीक मी ह्या केलंय, टॅटू केलंय, ठीक आहे. ती जर निडल मी पुढे यूज केलंय म्हणजे दुसऱ्या कस्टमरला, तर ते का म्हणजे ह्या व्यक्तीद्वारे म्हणजे ह्या ज्या कस्टमरला आपण टॅटू केलं होतं, ब्लड कॅन्सर होतो, ती निडल मी दुसऱ्या कस्टमरला यूज केलंय, तर ब्लड कॅन्सर होऊ शकतात ते का पण. बापरे. बरोबर. आणि ब्लड कॅन्सर हो कधी म्हणजे एक 6 महिन्यानंतर, एक 3 ते 6 महिन्याच्या पिरियड मध्ये HIV सारखे काही ह्या असतात, हे 3 ते 6 महिन्यामध्ये लक्षात येतात, लगेच लक्षात येत नाही, 3 ते 6 महिन्यानंतर लक्षात येतात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की 6 महिन्यानंतर ब्लड डोनेट करू शकतो. फक्त आता काय की आता आपण काय करतो की पूर्ण मटेरियल ह्या न्यू यूज करतो प्रत्येक कस्टमरसाठी, भले म्हणून टॅटूची किंमत ही जास्त आहे. बरोबर. मटेरियलचा यूज केला आता काही जण म्हणतात की म्हणजे एका 2 रिझन आहेत. काही जण म्हणतात की टॅटू एक्सपेन्सिव्ह का असतात, ते 2 रिझन मी सांगते. एक म्हणजे काय माहिती, जर आम्ही मटेरियल यूज करतो तर आम्ही चांगल्या ह्याचा क्वालिटीचा यूज करतो. समजाच पकडून चला की आम्ही ब्लड कॅन्सर असणाऱ्या टॅटू केलो, पकडून चला, तर ता जरी सामान ना तर तिकडे डिस्पोज होता, म्हणजे आम्ही त्याची तिकडेच विल्हेवाट लावतो. नवीन कस्टमरला नवीनच मटेरियल निडल आणि न्यू यूज केली. आता जुन्या कस्टमरशी आणि त्याचा काहीही संबंध राहत नाही. अगदी प्लॅस्टिक रॅप पासून सगळा चेंज केला, आता पूर्ण न्यू मटेरियल नवीन आहे. त्यामुळे ब्लड कॅन्सरचं एखादं समजा ह्या असतात काय टॅटू असतात, तर तो तिकडे डिस्पोज होता, काही पुढे जात नाही त्याचा. आणि आम्ही आधी हिस्ट्री पण विचारून घेतो, काय असतात ना. बरोबर. ती पण आम्ही काय असतात ती विचारूनच घेतो. म्हणजे कसं असतं की पुढच्या कस्टमरची सेफ्टी ही म्हणजे ही जास्तीत जास्त लक्षात घेऊन टॅटू आम्ही करतो. पण मग असे जर प्रॉब्लेम असतील, कॅन्सर वगैरे असणार किंवा काय, तर अशा ह्यांका पण टॅटू काढले जातात की नाही, शक्यतो नाही, म्हणजे टाळावेच त्यांनी. आणि टाळावेच करूच नाही, रिस्क घेऊ नये. ओके. बरं, आपल्या गप्पा तर होतात आणि आपल्या पॉडकास्टचं नाव असा गजालीन खाल्लो पिझ्झा. तर आता वेळ झाली पिझ्झाची, तर आपण पुढचे गजाली पिझ्झा खाता खाता एन्जॉय करूया. तर आपण जो बर्गरनेस कॅफेमध्ये आपण हे पॉडकास्ट करतो, तर आपल्या बर्गरनेस कॅफे कडून पिझ्झा असा. सो प्लीज पिझ्झा प्लीज. थँक्यू. सो प्लीज खाऊ शकतो. आणि पण गप्पा मारू पुढचे, खाऊन घे. आणि कसं झालो नक्की सांग. नक्कीच. चांगला सुंदर. बर्गरनेस स्पेशल पिझ्झा. तू व्हेज म्हटलं, आज बुधवार होतो, पण तू म्हटलं व्हेजच खाते. ओके. मोस्टली मी व्हेजच, नॉनव्हेज चुकून कधीतरी, ती पण खूप. आता बाबा आता खाऊचाच असा झाला तर शक्यतो मी नाही खात, व्हेजच खाता. व्हेजच. चांगला. आणि या कॅफेची स्पेशालिटी आहे की इथलं बेस वगैरे इकडेच बनवलं जाता. हो ना. इकडेच बनवता. ऍक्च्युली तोच बनवता, स्वतः तोच बनवता. सुंदर. आणि आता कॅफे म्हणजे पिझ्झा बर्गर हे पण मुलांचा आता क्रेजच. हो. मग तो दादा पण बोललो होतो, आईस्क्रीम आणि पण ते स्वतः बनवतो. हाऊस ऑफ आईस्क्रीमची फ्रँचायझी आहे. तिथे सीजनल फूड जे फ्रूट असतात ना, हे स्वतः तिकडे बनवलं जातं. पिझ्झा खाता खाता खाण्याविषयी विचारीसारखं वाटतं कोणाला, पण असं होतं की सगळे इकडचे त्यांना काय विचारतलं. मी एकतर मासे बिसे सांगतले, पण तू तर व्हेजिटेरियन आहे, तुका काय आवडतं खाण्यामध्ये? पनीर.
ओके पण पनीर आता बिर्याणी मालवणी पण फूड मागवा. म्हणजे मालवणी मी खातोय म्हणजे नॉनव्हेज मध्ये कसं माहिती पीस काढून ग्रेव्ही ओ खाणं बिर्याणीतले पण पीस असं अजून फक्त असं भात असं आहे. किंवा माशाचा सार मासं मासे नाही काढून खाणं नाही, मासे मासे पण नाही आवडत अरे यार कसं मग तू मालवणी अंडा अंडा खाते आ, आणि माशातली कधीतरी अंडी खाते. अच्छा मळवे ते मळवे पण हा कळले कळले पण मालवणी माणूस मासे खात नाही नॉनव्हेज खात नाही म्हटलं जरा कोण म्हणतो पण तू तसं? पहिल्यापासूनच नाही खात हं? लहानपणापासून हं? थोडं माईक पुढे घे मासे मासे खाऊन ऍक्च्युली 15 एक वर्षापासून तर नाही शक्यतो. ओके आता माका तर आठवतं 15 एक वर्षात मी जास्तीत जास्त 6 ते 7 वेळा मासे खाल्ले असतात. ते पण तू का म्हणतं की ते आतली हा ते अंडीच तेवढेच. खातं हा बाकी नाहीच मी मासे खातच नाही. म्हणजे असंच आमच्या घरी आणि खातात पण बाकी मी नाही खात तेवढं. घरी आणि खातात. तार माशाचा आणि तेवढाच. ओके ते विचारलं माका नाश्ता करून येईल का मी नाश्ता करून येऊ मग माझं काय घरून येताना नाश्ता करतो. आमची स्टुडिओची फक्त वेळ कधी कधी ह्या होता म्हणजे सकाळी नाश्ता करून येतोय मी पण दुपारी कधी जाऊ याचा या अंदाज नसता. बरोबर कारण कस्टमर आणि टॅटू झाल्याशिवाय फक्त बँड टॅटू आणि जेव्हा मोठं टॅटू असतं तेव्हा आमका काय करूचा लागतं मध्ये एक ब्रेक द्यायचा लागतं जेवणात ओके हा पण 2 असे वाजता. किती तास लागतात बँड टॅटू हा 5 एक तास 5 एक तास 5 6 तास एकदम 12 12 13 तास पण कधी कधी ह्या केलेलो टॅटू. बापरे कंटाळत नाहीत बसून बसून पाठ आणि दुखता मी आवड असल्यामुळे एवढा काय नाही फक्त जरा इवन जे दमा कर. जे एवढे मोठे काढून घेतात ते त्यांचे ते कसं पेशन्स असतं पण हा कौतुक करू म्हणजे त्यांच्या हो, पेशन्स म्हणजे कसं असतं माहिती क्युरॉसिटी हा काढूच जावं मग काढूच जा असं. आमच्या मुलींचेच बघ मेहंदी वगैरे काढतो आम्ही किंवा लग्नातली ब्रायडल मेहंदीची असतात हम्म. ती काढून एक 4 ते 5 तास लागतात पण ते पूर्ण हात पाय त्याच्यातही कंटाळ येतात आणि मुळात तर घराकडे काढतो त्याच्यामुळे सगळं असतं मध्ये मध्ये एंटरटेनमेंट चालू असतं किंवा काहीतरी पण एक स्टुडिओत येऊन बसून एवढा वेळ काढणं म्हणजे एकदा बापरे मी तर नाही बसू शकत एका तासाच्या वरती जागेवर नाही आमच्याकडे कसं असतं आम्ही एंटरटेनमेंट करत या करतो म्हणजे टीव्ही गप्पा गोष्टी हा हा मग क्लायंट येले ना तर ते त्यांच्या इकडचे गप्पा आणि सांगतात काय नाही काय त्यामुळे वेळ पण खूप मस्त जातात तिकडे असे येऊन मजा बऱ्याच जणांचे लव्ह स्टोरी वगैरे पण रिव्हील झाले असेल ना मग खूप काय वेगवेगळे कसा खूप किस्से असतात काय नाही काय इमोशनल किस्से तर असतात. इमोशनल आता एक ना किस्सा सांगू तो म्हणजे काय आला माहिती म्हणजे मी ना आय थिंक पोस्ट टाकलेली आहे ती आमच्या ह्याच्यावर मी ना वडिलांचं एक हात आणि मुलाचा हात इकडे आपण म्हणजे ह्याच्यात केलेलो होतो खांद्यावर ओके टॅटून. हा कसं आलं माहिती की एक आमच्या इकडे माझाच मित्र आहे. आणि त्याचं काय आलं बाबांका अचानक अटॅक केलो ओके आणि ना तेव्हा ना त्यांनी ना म्हणजे अचानक म्हणजे अनएक्सपेक्टेड ते बँकेत गेले आणि तेंका मुला त्यांनी फोन लावले नाही की मका असा असा होता म्हणून आणि त्यानं रिक्षेत पटकन बाबांका घातल्यान आणि ते दवाखान्यात नेईपर्यंत ते वारले अनएक्सपेक्टेड या अचानक माहिती नाही कोणा की असा होताला बापरे याची हा आयडिया पण नाही. आणि तेव्हा ना त्यांनी एक शेवटी इकडे त्याच्या खांद्यावर हात ठेवलेलो होतो म्हणजे असं मुलाच्या गळ्यात आपला हात घालून ते जात होते आणि तो ना ते का अजून म्हणजे थोडंफार फिलिंग येतं की होय बाबा आपल्या बाबांचा हात होतो ओह. हो. ही एक त्याला फिलिंग होती आणि तेव्हा त्यानं तो एक माझ्याकडनं टॅटू करून घेतलेला आहे त्यांच्या हाताचं ह्या होतो ना म्हणजे हे जे काही मेमरीज असत ना हे आयुष्यभर राहतात मग आपल्यासोबत ही आठवण असतं. आपण म्हणतो ना की काही घेऊ शकत काही घेऊन जाऊ शकत नाही बरोबर हो टॅटू ही अशी गोष्ट आहे की आपण तीच फक्त शेवटपर्यंत आपल्याकडे असतं परमनंट टॅटू हा असं शक्यतो जात नाही. जात नाही बरोबर पण ती एक ती आठवण स्टोरी परमनंट पण माहीत असल्यावरती आपल्या काढताना पण ते तेवढे फिलिंग्स येतात ना म्हणजे फिलिंग्स किती फिलिंग्स असतात. इम्पॉर्टंट हा ती हो गोष्ट हो हो कारण आता सध्या टॅटू बरेच जण काढतात काही जण आई बाबांची नावा वगैरे वगैरे पण पण आता बरेच लोकांना असे थोडेसे काय म्हणतात एक ते का काहीतरी अर्थपूर्ण किंवा मिनिंगफुल मिनिंगफुल जे आहेत ना ते तसे टॅटू काढतात बरेच आता संतोष जे प्रारंभ हा काही जण ओमचं टॅटू काढतात काही एक आता बँड मध्ये एक नॉट येतात ओके ते नॉट नॉट पण काढतात काही जण इन्फिनिटी हा म्हणजे कर्म इन्फिनिट म्हणजे एक नॉर्मल सांगत होतं आता कर्म
कर्म म्हटल्यावर कसा की आपण म्हणजे जर आपण पास्ट मध्ये करतो करतो तसं तर आपण फिरून कर्म सगळं करून येतो. आपल्याकडे येतं. म्हणून तो इन्फिनिटीचे सिम्बॉल, हा. अंतस्ती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग, म्हणजे हो असे हो काय काय हो हो. मिनिंगफुल टॅटू असतात टॅटू ते असतात. करतात. म्हणजे कसं असतं की काही लोकांच्या आयुष्यामध्ये एक फेज येऊन गेलेली असतात, त्यासाठी मोटिवेट करण्यासाठी, म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्या लाईफमध्ये जेव्हा ती फेज येत तेव्हा मोटिवेट करण्यासाठी काही टॅटू केले जातात. असं पण आहे. हा, म्हणजे म्हणजे आता त्या काहीतरी स्टोरी टॅटूवर असते पण काहीतरी हा पाठीमागे बरोबर. आणि आता त्याच्यामध्ये. म्हणजे असं कोणी उठसूट काढतात, पण काही हा, बरेच जण जे खूप मिनिंगफुल. मिनिंगफुल काढतात, म्हणजे काहीतरी बऱ्यापैकी स्टोरी असते माका पण त्याची. मिनिंगफुल ऍक्च्युली टॅटू काढू खूप आवडतं. असं नाही की म्हणजे गरजेचंच नाही की मिनिंगफुलच टॅटू करू काय काही काही जणांना डिझाईन आवडतात. हम्म. एक माझं माझं पर्सनली मत हा, माका म्हणजे मिनिंगफुल टॅटू खूप असतात कारण की त्याच्यामध्ये एक भावना असतात, हा बरोबर. काहीतरी भावना असतात त्याच्यामध्ये काहीतरी फिलिंग असतात, आणि ज्या गोष्टीत फिलिंग असतात ती गोष्ट एक शेवटपर्यंत असतं आपल्यासोबत. बरोबर. त्यामुळे मिनिंगफुल टॅटू एक माका खूप आवडतं. नाही, नक्कीच ते छान वाटतात पण छान. आणि कोणीतरी विचारलं काय काढलं तर त्या सांगू का, एक सांगू पण येऊ चांगला वाटतं. चांगलं नाहीतर वाटतं. आपले ते फुला बिला पाना काढून काय काय जण असतात, माझी डिझाईन तुम्हीच ठरवा. अरे असं कसं, म्हणजे हा नाही आम्ही सजेशन देऊ शकतो देऊ त्याच्यावर, शकतो. बरोबर हा की बरोबर. बाबा तुका ह्या रिलेटेड काढूचा तर आम्ही सजेशन देऊ शकतो की आयडिया दाखवू शकतो, पण तेका काय हव्या तर तो जेवढा चांगलं. चांगलं डिसाईड करू शकतात तेवढा चांगला आम्ही नाही करू नाही शकत. बरोबर. हो, असं आम्ही प्रत्येकाची आयडिया दाखवू चॉईस असू शकतो. शकता. हा, चॉईस असू शकता. त्यामुळे हा. आम्ही आयडिया दाखवू शकतो, वेगळा काहीतरी सुचवू शकतो किंवा त्याच्यातनं वेगळा काहीतरी क्रिएट करू शकतो, हम्म. पण आपल्या एक्झॅक्टली काय हव्या या जेवढा चांगला तो स्वतः समजत नाही तेवढा तेवढा. आम्ही समजू शकत नाही. बरोबर असं. बरोबर. मग सांग, परमनंट टॅटू आणि टेम्पररी टॅटू ह्याच्यात काय फरक आहे? ऍक्च्युली टेम्पररी टॅटू आणि आम्ही करत नाही, कारण की कसं असतं माहिती, टेम्पररी टॅटूची जी इंक बनवली जाता ती स्किनसाठी डॅमेज करू शकता. ओ. त्यामुळे आम्ही ती ह्या घेत नाही, रिस्क घेत नाही. म्हणजे शक्यतो आम्ही टेम्पररी टॅटू करत नाही. काय काय टॅटू ते टेम्पररी म्हणजे काय म्हणू शकतो, ते एक शिक्के असे असतात जे आपण बीचवर आणि पण बघतो, हा हा हा. त्या टाईप मध्ये पण असतात. पण ते शक्यतो त्यानं पण कधी कधी रिएक्शन होऊ शकतं. ओके, त्या इंक मुळे हा, काय? परमनंट टॅटून पण कसं माहिती आहे, कोणाक जर ॲलर्जी असली ना तर ती थोडीफार अशी ह्या होऊ शकता, रिएक्शन येऊ शकता, पण ती रिएक्शन जाता. हम्म. म्हणजे जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त डॉक्टरांनी 1-2 अँटीबायोटिक दिले तर ती जाता. ओके. त्यामुळे म्हणजे परमनंट टॅटू मध्ये तशी भीती काय नसता. पण म्हणजे मटेरियल आणि सगळं नवीनच आहे. हा, जी तुम्ही निडल तुम्ही वगैरे ना वापरता. टॅटू खय पण करा, म्हणजे कुठे म्हणजे तुमका आवडत ते टॅटू करा, पण लोकांना काय करतात माहिती आहे, म्हणजे मी एक निरीक्षण बघितलंय, जिकडे कमी किंमत ना हा, तिकडे लोक तिकडे जास्त किंमत जास्त. असतात. पण कसं असतं माहिती आहे, एखाद्या कलाकाराची सर त्या टॅटू घेऊ शकत नाही. बरं. जशी टॅटूची किमती कमी जास्त असतात तसं टॅटू मध्ये पण फरक असतात, प्रत्येकाच्या कलेमध्ये पण फरक असतात. फरक असतं. बरोबर. एखाद्याची प्राइस जास्त म्हणजे तो त्या लेवलला टॅटू करता ऍक्च्युली, ती किंमत उगाच नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या कलाकाराची सर, हाताची सर त्या दुसऱ्या कलाकाराक येत बरोबर. ह्या सांगू शकत नाही. सांगू. त्यामुळे टॅटू सारख्या गोष्टी हे तुम्ही कुठनं पण करा, पण त्याची आधी इंस्टाग्राम आयडी, त्याने आधी केलेले म्हणजे त्याचे काम, त्याचं अनुभव, काम आहे त्याचं बघा. काम आधी बघा, त्याचा आधी बॅकग्राऊंड बघा आणि नंतर टॅटू करा. असं नाही की आता बाबा हा यानं ह्यो माका कमी किमतीत सांगता म्हणून चला बाबा पटकन जाऊया, असं नाही. तुम्ही आधी विचार करा त्याच्यावर. असं आहे. बीचला वगैरे किंवा बघ जत्रेत वगैरे बघ टॅटू काढतात, त्यांच्याकडे पण मशीन असतात, म्हणजे प्रॉपर ते काढतात. पण ते परमनंट वाले असतात की ते टेम्पररी वाले असतात? परमनंटच करतात. परमनंटच असतात. पण ते ऍक्च्युली टॅटू करणं ह्या अतिशय नेक्स्ट लेवल काय म्हणतात इनसिक्युअर असतात. बरोबर, रिस्की काम आहे हा. कारण एक सिम्पल ते मटेरियलच यूज करत नाही नवीन, हम्म. त्यामुळे त्यांना तो पुढे चार्जेस लागत नाही ना. मी ह्या कस्टमरला आता मटेरियल यूज करीन, ताच नेक्स्ट हे का कोण कस्टमर असतात ते काच यूज केला आता, त्यामुळे त्याला नवीन मटेरियलचा खर्चच नसता. बरोबर. हा. त्यामुळे ते काय स्वस्तात किती पण रुपयान हा, केला अगदी तरी खूप ते कमी किमतीत परवडता. हो, असतात अगदी ते. कमी किमतीत बक्षीस 20 रुपयात पण टॅटू करतात. करा. म्हणजे हा. ती ऍक्च्युली कसा माहिती आहे, त्यांना ऍक्च्युली कलेचं कधी ह्या नाही ना, म्हणजे त्यांना कलेचं ह्या नसतं, गंध नसतं. शेवटी ते
पोटा पोटा पाण्यासाठी गेलेले. पाण्यासाठी करत असतात, बरोबर. त्यामुळे शक्यतो त्यांचं पण तसं दोष म्हणू घेवचो नाही. हा, शेवटी आणि पोटा परत पाण्यासाठी करतात. ते आज जत्रेत काढतले शिकण्यासाठी त्यांका पण कसं असता म्हणजे ते शिकण्यासाठी त्यांच्याकडे पण पैसो नसता पैसे नाही, बरोबर. असं. आणि नंतर त्यांना विचारून काही कोण जाणार नसतं, कारण की ते आजच ते उद्या थंय आज असते त्याची उद्या ह्या गॅरंटी नाही. त्यामुळे ते बिंदास्त असतं पण एकदम. खरं तर रिस्की आहे ना, खूप म्हणजे रिस्की. आता समजा तुझ्याकडनं असं होऊ देत ना, पण कधी काही झालं तर तुझ्याकडे येऊ शकतात किंवा काहीतरी सजेशन घेऊ शकतात, सजेशन घेऊ शकतात. पण त्यांच्याकडून कसं काही घेऊ शकतात? कोणी काही ते असे काय काही guarantee. कस्टमरच्या बाबतीत झाला कधी कधी असं एक्सपिरियन्स, म्हणजे असं काही इन्सिडेंट झालो की बाबा काहीतरी रिॲक्शन इले आणि ते इले तुझ्याकडे? माझ्याकडनं तर शक्यतो कधी होत नाही. फक्त कसं असतं माहिती आहे, एखाद्या इंकची अलर्जी असू शकता. ओके. मग आम्ही काय करतो की आपले फॅमिली डॉक्टर एकदम नॉर्मल फॅमिली डॉक्टर हा असतात हा, ना, त्यांचा ह्या सुचवतो. मग त्यांनी 1-2 गोळे दिले नाही काय पूर्ण क्लिअर, बरोबर. काही ह्या नाही. आमच्याकडून म्हणजे टॅटू जेवढे करून गेलेले असतात ना, त्यांचं असं मेजर खयचोच कधीच आतापर्यंत मेजर कधीच या योग नाही, प्रॉब्लेम योग नाही. पण म्हणजे असा असं कधी हेल्थच्या झाला का, रिलेटेड. आता बघ तुझं आता नाव व्यवस्थित होता असा, तुझं परत तू व्हिडिओच्या माध्यमातून पण सगळीकडे, पण असं कधी घडला की तुझा एक काय म्हणतात तुझं चांगला चालला तर काहीतरी बॅड पब्लिसिटी करणं वगैरे ह्याच्यासाठी कोणी का असा कसे काही गोष्टी झाल्यात का तुझ्यासोबत, नाही शक्यतो ऍक्च्युली माझ्यासोबत किंवा बॅड असं कमेंट्स वगैरे, किंवा बाबा नाही सर्व्हिस बरी नाही किंवा काय काही असू शकतं ना, कोणतरी असू शकता. मुद्दामूनही करू शकता. हा कोण कसं असतं एखाद्या मागे खेचूचा असला तर तो हा, खायच्या बाजून खेचू शकता, मग ते कमेंट बंद पण खेचू शकता. बरोबर. हो, असं काय नाही. पण शक्यतो माझ्या बाबतीत तर तेवढा नाही घडलं. तेवढा नाही. माझ्या बाबतीत तर तेवढा नाही, माका तर तेवढा आठवत नाही कधी असं काय झालेला. मग कदाचित त्या एक चांगला रिलेशनच व्यवस्थित रिलेशन चांगलं. जेवढ्यांसोबत झाला तेवढा. कधी माहिती आहे म्हणजे जर काय काय जण काय होतं माहिती आहे, टॅटू केल्यानंतर ना टचअप करत नाही, किंवा कधी कधी काय असतं माहिती आहे, आमचा पण कधीतरी शेड्यूल बिझी असता, त्यातनं कधीतरी वेळ भेटत नाही, पण दुसऱ्या टॅटू आम्ही टचअप नक्की करतो. हम्म. टचअप थोडा पुढे मागे होऊ शकता, कारण की अपॉइंटमेंट आता नाही म्हटलं तर आठवड्याची अपॉइंटमेंट घेतलेले असतात. बरोबर. हा. त्यामुळे त्यांच्या वेळेतच होईत की नाही ह्या कधीतरी सांगू शकत नाही. हम्म. पण कधी कधी मग कस्टमर काय करतात, मग ते टॅटू तसेच घेऊन ह्या करतात, फिरतात, मग ते कशी कधीतरी ब्लर आणि दिसतात का काय. पण मग तसं त्यामुळे होतं ना की खय काढलं, अरे एवढ्या हा लवकरच जो हा असं झाला ह्या होत. color वगैरे. त्यामुळे टचअप मी सांगते लोकांना, तुम्ही मग सांगा टचअप करून घ्यावा. थोडंसं कदाचित लेट होईल, कारण की आमचा पण शेड्यूल बरोबर, म्हणजे busy आधी असतं. दिलेला असता, आणि त्यामुळे थोडंसं लेट होईल, पण मी 100% करणार नक्की. Okay. सोडणार नाही मी. असं म्हणजे ज्या कस्टमरने मग पुढे नेला ना, हा. तर मी कस्टमरला नाही विसरणार. मग आता तू ह्या स्वतः करतो, तुझं आता बऱ्यापैकी काय चालू आहे, तुझ्या हाताखाली काही लोकांका तू घडवलं की नाही, म्हणजे आर्टिस्ट नवीन घडवण्याचा प्रयत्न केला की नाही? ऍक्च्युली म्हणजे काय आलं की माका वेळ नाही मिळालो माझ्या कामातनं. माका इच्छा होती, पण माका वेळ म्हणजे माका अजून पण काही काही गोष्टी अजून शिकूच्या आहेत. ओके. त्याच्यामध्ये ऍक्च्युली माकाच वेळ नाही पुरलो. हा. त्यामुळे अजून असं ना म्हणजे ह्या झालं नाही, म्हणजे माझ्याकडून कोणाक शिकवणं झालं नाही असं एवढं कोणाक, कारण की वेळेचा अभाव ह्योच मेन प्रॉब्लेम आहे. आणि तुका बऱ्यापैकी काम चालू काम असल्यामुळे. चालू असतं आणि बाकीचे पण कला, आता मगाशी आपण डिस्कशन केल्याप्रमाणे बरं, म्हणजे हो, असे ते बाकीचे पण सगळे गोष्टी असतात, आवडी त्यामुळे जरा जोपासणं पण तेवढाच महत्वाचा. जे छंद असत हे पण खूप गरजेचं आहेत. म्हणजे टॅटू सोबत ते गोष्टी, कॉमेडी, हा. हे गोष्टी म्हणजे मी सगळे हो, गोष्टी मी धरून ऍक्टिंग चालतो. वगैरे पण पहिले मला वाटतं शॉर्ट फिल्म का काहीतरी होता, तुझ्याच पेज वरती बघितलं, अक्षता कांबळी वगैरे हा सगळे हा तुम्ही हा होतात काहीतरी. त्याची ऍक्टिंग मध्ये पण तू बऱ्यापैकी हा काहीतरी केलं. म्हणजे तेव्हा एक केली होती ती. पण आता अजून पण आमचं चाललं की अजून काहीतरी शॉर्ट फिल्मचा आणि काहीतरी ह्या करूच ओके. असा, पण जरा वेळेचा अभाव वेळेचा प्रॉब्लेम, तोच जरा बरोबर. अडकता काहीतरी. बाकी असं कन्सेप्ट अजून खूप होत. शॉर्ट फिल्म पण आता त्या ह्याच्यात पण हळूहळू करूच आहे काम. हा. चालला हळूहळू प्लॅनिंग. आता मग प्रत्येक ह्याच्यात ना काहीतरी ट्रेंडिंग असता, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता तूच आता जे आता टॅटूज सध्या काय ट्रेंडिंग मध्ये हा, जर आपल्या इकडच्या लोकांना माहिती नाही हा, जर नवीन इला काहीतरी सकाळी हा काय टॅटू मध्ये. टॅटू मध्ये नवीन डिझाईन मध्ये तर नवीन 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 येतच असता, पण त्याचप्रमाणे जर मिनिंगफुल टॅटू मध्ये आता बघितलं तर ट्रेंडिंग मध्ये तर अंत असती प्रारंभचं खूप ह्या चालू आहे. तो ट्रेंड चालू आहे हा सध्या. त्याप्रमाणेच असे संस्कृत टॅटू पण असत काय नाही काय, हा. त्यांचं पण मिनिंग खूप चांगलं आहे. तो एकदा
चेक केलो किंवा त्याच्या मागचं जर मिनिंग जर आपण जाणून घेतलो हा तर ते पण खूप सुंदर टॅटू असत. म्हणजे फक्त असं नाही की तेच टॅटू म्हणजे अंतस्थी प्रारंभ ह्योच एक टॅटू असं नाही, त्यामागे पण खूप असत अजून टॅटू. ओके. आणि मी म्हणजे आता इन्स्टावरती वगैरे आपण बघतो ते रिंग वगैरे पिअर्सिंग हा तो काय प्रकार आहे? म्हणजे तो तुमच्यातच येतं का म्हणजे टॅटू मध्ये ते वगैरे? कसं माहिती हा करतात, काही स्टुडिओ मध्ये करतात, पण आपण नाही करत. हा पण एलियन्स टॅटू मध्ये किंवा चांगले चांगले असत काही काही स्टुडिओ, ते पण स्वतः करतात. पण त्यासाठी काही सेपरेट ट्रेनिंग वगैरे हो, घ्यायचं लागतं तुमका? ट्रेनिंग लागतं. ओके. कोणतीही गोष्ट ट्रेनिंगने केला ना तर त्याची एक चांगली आपल्या म्हणजे प्रॉपर माहिती भेटता. ओके. म्हणजे असंच नाही की आपण चला बाबा आता ही मशीन इली आहे ना, चला घेऊया आणि पिअर्सिंग करूक जाऊया. ओ पण त्याच्या मागे पण म्हणजे काहीतरी नॉलेज असणं महत्वाचं असतं. म्हणजे खूप असं रिस्की असतं ना हा तिथे ताच ना. नाकात वगैरे टोचून वगैरे आणि घेतात. काय काय करतात लोक, माका आता पण एक ह्या की काय काय लोकांना म्हणजे अति काय काय करतात असं वाटतं. अति हम्म. म्हणजे काही जिभेत टोचून हा घेतात, काही जिबे काय नाकात काय वगैरे. इकडे बापरे, डोळ्यांमध्ये आणि किती तर ह्या करतात बघूनच त्या करतात. डेंजर वाटतात रे. पण ते लोक कसं माहिती का फेस करतात? आताच की म्हणजे काहीतरी त्याला लिमिट हवी. मी पण सांगते की टॅटू जरी ना टॅटू जरी आपण केले ना तरी असंच नाही की बाबा काय आता मका सुचला म्हणून मी आता काय पटकन केले, असं नाही. ते का पण काहीतरी अशी ह्या हवी म्हणजे असं बघून हायलाइट होक हवे. असं नाही की सगळीकडे बघितली तर सगळी हिरवीच बागा, असं होतं का हो माने, असं बरोबर. अति खास नाही खास. वाटत तरी. आणि काही जण असे गळ्या माने हा बिने हा घेतात हा. कितपत, म्हणजे तर रिस्की नाही हा. म्हणजे काय दुखत बिखत बेकार नसतं का इकडे दुखता करणं इकडे आणि म्हणजे? दुखता, पेन होता थोडाफार पण इथे. तर काही गरज आहे का इकडे करून घेणं ते कसं म्हणजे? आता ती म्हणजे आम्ही पण असं सांगू शकत नाही काय, ज्याची त्याची अशी हा पण आवड असते किंवा काय. उलट जास्ती दुखत असतात ना, एक तर तुमचे ही हा नाजूक नेक, पार्ट काही असा. काही पोर्शन असतात नेक, रिस्ट हे पोर्शन मध्ये जास्त हा दुखतं. रिस्ट मध्ये पण दुखत असताना ना हा इकडे रिस्ट मध्ये, हाडावरती हा वगैरे. त्यामुळे 2 बोटं अशी सोडून पुढे टॅटू करायचं ओ रिस्टला. बापरे, डेंजर. आपण लोकांचे काय म्हणजे काय एवढ्या पेशन्स लेवलची ते परीक्षा घेत असतात काय आवड माहिती. काय काय क्युरिओसिटी. क्युरियोसिटी. आणि मी एका दोघांका ऐकलं की त्यांना आपले पेशन्स लेवल काय म्हणतात चेक करूची असतं, म्हणजे किती हा सहन करू शकतो आपण आपण. बरोबर, ह्यो पण एक पॉइंट आहे. आम्ही किती सहन करू शकतो करू याच्यासाठी ते टॅटू काढतात. म्हटलं बापरे, काय म्हणजे एकेकाचे लॉजिक्स असू शकतात. असतं असतं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ह्याची थिंकिंगची लोक असतात लोक ना, काय असू ना काय शकतात. कोणाची हो. थिंकिंग कोणत्या मार्गाने चालत का आपल्याला माहिती सांगू शकतात. नसतं. बरोबर. बरं, तू ह्या सगळ्या सुरू केलंस आणि तुका हल्लीच एक अवॉर्ड मिळालो. तर त्या कसा काय होता? मग वाटतं महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड असं काहीतरी नाव होता त्याचा, ऍक्च्युली त्याच्याविषयी. हा माझ्या मित्राकडनं हे इलो होतो, कॉल माझ्याकडे इलो होतो. आणि नंतर त्यांनी मग प्रोफाईल आणि घेतल्यानी, हम्म. प्रोफाईल बघितल्यानी, टॅटू आणि बघितल्यानी, आणि नंतर माझ्या मित्रांनंच सांगितलं की तुका 2-3 दिवसानं आता असं असं जाऊचा. ओके. आणि म्हणजे तेवढं काय ह्या नाही, ध्यानी मनी माझ्या काय नाही, त्यांनीच म्हणजे माझी प्रोफाईल आणि मागून घेतल्या किंवा काय. आणि नंतर 2-3 दिवसांनी मग त्यांनी सांगितलं की असं असं तुका अवॉर्डसाठी यायला तुला जाऊचं. ओ कसं होतं एक्सपिरियन्स मग तो? खूप मस्त होतं आणि लोकांना पण खूप आवडलं होतं. ओके. तिकडे म्हणजे असे अजून कोणी टॅटू आर्टिस्ट होते की वेगवेगळ्या क्षेत्रातले होते? वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक. वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. घरातल्यांची रिॲक्शन कशी होती असं अवॉर्ड वगैरे मिळाल्यावर? घरातल्यांची रिएक्शन खूप सुंदर होती. घरातल्यांना पण माहिती म्हणजे माकाच आधी 2-3 दिवस आधी जमवला, कळलं 3-4 हा. दिवस आधी कळाला होता. त्यांनी म्हणजे प्रोफाईल आणि घेऊन सगळं चेक आणि केल्यानंतर म्हणजे मागा तेवढी आयडिया नव्हती काय त्याची. ओके. मग नंतर आई पप्पांका आणि समजल्यानंतर त्यांना पण खूप आनंद वाटलो. चांगला ना, जे करता काहीतरी चीज हा काहीतरी आपल्याला अवॉर्ड मिळणं, शाबासकी मिळणं गरजेचे असतं. बाकी आपले कस्टमरचे रिव्ह्यूज वगैरे तर ते असतच, उलट ते महत्वाचे आहेत. खूप गरजेचं. पण काहीतरी आपल्या कामाची बाहेर पण काहीतरी दखल घेतली दखल. जाता आणि आपलं कौतुक होता. आपण त्याच्यामुळे आणखीन थोड्या लोकांपर्यंत पण पोहोचणं होता. पोचणं. म्हणजे आता तू सिंधुदुर्गात, सिंधुदुर्गाच्या बाहेरचे जवळपासचे सगळे येतात, पण महाराष्ट्रापर्यंत पण पोहोचणं गरजेचं अजून आहे. असं की अजून पुढे जाऊचं अजून म्हणजे अजून काय बरोबर. नाही का पुढचे प्लॅनिंग असं स्टेप बाय स्टेप होत जातं पुढे काय नाही काय. ओके. आणि एक नक्की या की टॅटूच्या याच्यात आपल्या सिंधुदुर्गाचं नाव चांगलं असताना हम्म, हम्म. एक तरी दिवस असो आणीन मी
की टॅटूच्या ह्याच्यात आपल्या सिंधुदुर्गाचा कधी ना कधी नाव चांगला होताला, नक्की नक्कीच महाराष्ट्रात चांगलं होताला नक्की. ऑल द बेस्ट तुका मोठो हो, कारण की आमका पण आवडात मालवणी माणूस आपलं काहीतरी पुढे जाता म्हटल्यावरती. आणि जमला तर त्याच्यासोबत जरा मालवणी मालवणी करत करत जा, म्हणजे थोडे व्हिडिओ मालवणी आपले मालवणीतच मालवणीच बोलव. आता समुद्रापार न्यायची आहे. हा, म्हणजे थोडेसे व्हिडिओ म्हणून पण मागवून मालवणी पॉडकास्ट बोला. आवडलं, म्हणजे हे काहीतरी आपण नॉर्मली एक बघितलं तर आपण नॉर्मल म्हणजे शुद्ध मराठीमध्ये बघतो, हा, छान चांगला, पण आपल्या पण बोली भाषेत करणं करणं या बरोबर. एक वेगळा काहीतरी. आणि बरंच काय झालं माहितीये, काही जण आहात ना की आता कामाच्या निमित्तानं मराठी बोलतात. आता आम्ही पण काहीतरी कोणासोबत, आता आपला पण मोस्टली बोलणं मराठीतच झाला, मराठीतच पण इकडे येऊन मालवणी मग एकदा बोलू लागल्यानंतर ती मग खुलत खुलत जाता आणि नंतर मग व्यवस्थित नंतर मालवणी, जरा जुने दिवस आठवतात जुने आणि दिवस आठवतात, मालवणी. शाळेतले दिवस आठवतात. हो, जे आता बऱ्यापैकी बोलत नाहीत, पण काहीतरी आता आता एक हे शेवटी असतं. मालवणी माणूस मालवणी माणसाक भेटलो की ती मालवणी एकदा सुरू एक- झाली की मग ती सुरूच होता सुरू होता. आणि ताच होता इकडे, त्यामुळे छान आहे, मजा छान येतात वाटतं. करूक पण. हो. तर छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि काय तुका सांगूचा काय, म्हणजे जी काही प्रिकॉशन लोकांनी घेऊ हवी टॅटू काढताना, असे काही Tattoo, हा. सजेशन देणार असेल तर प्लीज. टॅटू काढताना कसं असतं की म्हणजे एक आधी विचार करा, म्हणजे मेन सांगूचो मुद्दा तोच की आधी टॅटू करताना पटकन लगेच डिसिजन नको घेऊ. आधी विचार करा की आपल्या सोबत हे टॅटू परमनंट राहतो, रवतोला बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करा की आधी तुम्ही जो टॅटू आर्टिस्ट सिलेक्ट करताला त्याचा आधी बॅकग्राऊंड बघा, त्याचे अनुभव बघा, त्याचे टॅटू बघा, त्या स्टुडिओमध्ये नवीन मटेरियल यूज केलं जाता की नाही ह्याची आधी खात्री करा. बघा, व्हिडिओमध्ये बघा किंवा कशातही तुम्ही चेक करा, गुगल रिव्ह्यूज चेक करा, आणि ह्या चेक केल्यानंतर टॅटू करा. ओके. आर्टिस्ट सिलेक्ट करताना पण काही टॅटू करा, तुम्ही कोणते जो आवडत टॅटू आर्टिस्ट त्याच्याकडे टॅटू करा, परंतु कसं की चीप मध्ये टॅटू म्हणजे ह्याच्याकडे कमी किंमत म्हणून ह्याच्याकडे करतोय असं करूसा नको. प्रत्येकाची, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येकाची कला ही वेगवेगळी आहे. हो बरोबर. एखाद्या कलाकाराची सर दुसऱ्या येत ह्या सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे थोडेफार पैसे एकदा गेले ना चालतील, पैसे गेलेले भेटतील आपल्याकडून, कायम राहतो. पण एखादं म्हणजे टॅटू तुमका ना आवडलो तर त्या रिग्रेट होता आपल्या, तर आयुष्यभर राहता. बरोबर. तो टॅटू आयुष्यभर राहता, पण त्या रिग्रेट पण आयुष्यभर राहता. आणि एकदा टॅटू चांगलं झालो, पैसे एकदा जातील थोडेफार, पण त्या समाधान असतं ता पण परमनंट भेटता. ओके. त्यामुळे चिप मध्ये टॅटू काढतात म्हणून चिप म्हणजे आपण खयचो पण टॅटू आर्टिस्ट सिलेक्ट करूया असं करूचा नको. आणि त्याच्यानंतर टॅटू तुमचे समजा लाईट झाले किंवा काय आले तर टचअप करून घ्यावा. आफ्टर केअर पण त्याची तेवढीच चांगली करा. ओके. बिफोर काय करूचं लागतं, म्हणजे टॅटू काढण्याआधी काही प्रिकॉशन घेऊ हवे का? टॅटू करण्याआधी अशी प्रिकॉशन अशी काय नसता, फक्त कसं माहिती, डायबिटीस पेशंट, ब्लड कॅन्सर, HIV किंवा काय, ह्याची आधी कल्पना देणं. कल्पना देणं आणि या गरजेचं असतं. आणि तसंच त्यानंतर टॅटू झाल्यानंतर पण प्रिकॉशन घेणं ह्या गरजेचं असतं. म्हणजे कसं असतं की टॅटू म्हणजे ऍक्च्युअली ही जखम असतं. ओके. बरोबर. आणि आपण जखम म्हणजे कशी, अशी जखम म्हणजे अशी रक्त वाहणारी अशी जखम नाही, पण पाणी वगैरे न लागण देणार. त्यामुळे जखम असली तर कसं आपण त्याला जास्त पाणी लावत नाही, त्यामुळे एक 4-5 दिवस पाण्यापासून त्याला जपायचा. आफ्टर केअर क्रीम म्हणजे तुमचं आर्टिस्टची तुमका कोणती ह्या करू सजेस्ट करीत ती लावणे, उन्हात जास्त न जाणे, स्विमिंग पूल टाळणे, त्याच्यानं म्हणजे एक 15 दिवस, एक महिनाभर जिम टाळणे. महिनाभर जिम नाही जायची? नाही, कारण कसं असतं की एक ह्याच असतं इंजुरी, म्हणजे एक ह्या असतं ना, ती जखमच असतं, ती स्ट्रेच होतं कामा नये. ओके. कारण ती आपण जेव्हा डंबेल्स आणि उचलतो तेव्हा ती स्ट्रेच होऊ शकता, मग त्यासोबत टॅटू पण स्ट्रेच होतो. ओके. असं विषय आहे. त्यामुळे ती जखम हील होईपर्यंत शक्यतो जिम टाळायची. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय टॅटू 18 वर्षाचं पूर्ण. हे काही प्रिकॉशन्स असतात, आफ्टर केअर असतात. आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पण प्रॉपर सांगतो. ज्यांका कोणाक समजत नाही ते आमच्याशी कॉल पण करतात, कधी पण करतात, असं काय नाही. आणि ज्यांका कोणाक अधिक माहिती हवी असा तर तुझ्या स्टुडिओ स्पार्कल टॅटू मध्ये येऊन विचारू शकतातच. आणि तू नक्कीच सांगशी त्यांना व्यवस्थित ह्या करशी, मार्गदर्शन करशी. नक्कीच. ओके. तर आपण गप्पा छान मारले.
बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळाली हम्म. आणि पिझ्झा पण खाल्लो सगळा झाला. तर आमच्या पॉडकास्टची एक म्हणजे एक आम्ही उपक्रम केला की आम्ही ना पाटी देतो, पाटी पेन्सिल. हा. कारण आता आपण मालवणी पॉडकास्ट करतो असो, तर बरीच सगळी मालवणी लोक येतात, तर त्यांच्याकडनं एखादा शब्द असो जो नवीन आहे किंवा युनिक आहे किंवा त्याच्या आवडीचा हम्म. मालवणी शब्द असो आपण त्या पाटीवर लिहून घेतो आणि तो आपल्या ऑडियन्सला दाखवतो. आणि नंतर मग त्याचा तो अर्थ सांग काय असतात, जर तो नवीन शब्द असतात काहीतरी तर युनिक असतात तर मालवणी शब्द पण. म्हणजे बरेच मालवणी शब्द आता लोप पावत चाललेत. आपण आता जास्ती मालवणी बोलणार, मालवणी बोलतो, पण बरेच जुने जुने शब्द ते आपण वापरत लोप नाही. पावत आता तिकडे काहीतरी इंग्लिश इला किंवा थोडासा ते मराठी शब्द इला त्याच्यामुळे. पण जर तू कसं एखादो शब्द माहिती असतात मालवणी युनिक असतात तर माका तो पाटीवर लिहून दाखवा आमच्या प्रेक्षकांका. पाटी आणि पेन्सिल तुझं आवडीचो शब्द लिही. ओके. तो ह्यो शब्द हा, बांगडा. बरं ह्यो शब्द कशा काय आवडता तुका? काय आवडतं कसं काय माहित नाही, पण एक वाटतं जवळच वाटतं. म्हणजे आमचे मित्र आणि पण होते ना, म्हणजे मालवणीचे मित्र आणि असायचे तेव्हा आम्ही पण अरे चल माझ्या वांगडा, काय तू काय एवढी काम ह्याच्या वांगडा तू फिरतच असतो, आमच्या वांगडा एवढं कधीतरी काय झाला. म्हणजे तो जास्ती एक शब्द, वापरलं. हा ते आम्ही आधी शाळेबिळेत आणि खूप वापरायचे, हा त्यामुळे भारी वाटायचं एक तो शब्द. आणि आता शक्यतो तेवढं कोण ह्या करत नाही हा वांगडा सोबत वांगडा. म्हणजे सोबतच. ठीक आहे, छान वाटला तुझ्यासोबत गप्पा मारून. खरं तर एक भरपूर माहिती मिळाली जी आमका पण माहिती नाही. छोटी छोटी गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, पण आपण बाबा आपल्या करूचा लोक करतात मग आपण कशा नको असा होता. आणि बरेच गोष्टी आपण माहिती समजून घेत नाही, पण काहीतरी ह्या पॉडकास्टमुळे बऱ्याच लोकांका थोडी टॅटू विषयी माका पण माहिती. इकडे येऊन खूप सुंदर वाटला ऍक्च्युली. बरं मगाशी तुम्ही पण बोललो आईस्क्रीम आणि इकडे नॅचरल हे केला होता, हा हा पण खूप आवडला. आणि ही जी तुमची कन्सेप्ट आहे, म्हणजे एखादा पिझ्झा आणून देणे किंवा काय, म्हणजे ह्या सगळं काय असतं की सगळा बिझनेस मगाशी बोलल्याप्रमाणे बिझनेस साठी नाही, ह्या हा. काहीतरी आपलं म्हणून. हो बरोबर. त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या ह्या कॅफेचा पण आणि तुझ्या पॉडकास्टचं पण नाव खूप पुढे जाऊ देत. आणि तर नक्कीच जाताला मला 100% गॅरंटी आहे. कारण मालवणी माणूस ह्यो म्हणजे काय असतं की एक फक्त धंद्याचा आणि विचार नाही करत, समोरच्या जो पण विचार विचार करता. करता. हो त्यामुळे नक्कीच तुमचं बिझनेस, तुमचं पॉडकास्ट 100% खूप यशस्वी हो ही ईश्वराचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. तुका पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझा पण नाव, तुझ्या टॅटूचा म्हणजे तुझ्या जे स्टुडिओचं नाव पण स्पार्कल टॅटूचा पण नाव महाराष्ट्राबाहेर पण जाऊ देत, महाराष्ट्राबाहेरून तुझ्याकडे कस्टमर येऊ देत आणि असं खूप मोठं हो. आमच्या कस्टमरमुळे सगळं तर आता होताच. ओके, थँक्यू सो मच. तू आज वेळ काढून इलस त्याबद्दल. थँक्यू.